नमस्कार मित्रांनो. आज आपण शेतीची उत्पादकता हा जो टॉपिक सुरू केला होता मागच्या लेक्चरमध्ये, त्या टॉपिकचा पुढचा भाग बघूया. ओके. ही बार्टीची लेक्चर सिरीज आहे. या लेक्चर सिरीजमध्ये आपण GS4 जनरल स्टडीज 4 जो की MPSC मेन्ससाठी सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्टचा इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतोय. GS4 मध्ये अजून विज्ञान देखील आहे, पण आपण त्याचा अभ्यास नाही, आपण इकॉनॉमिक्सचा अभ्यास करतोय. ओके. त्यामध्ये आपण बरीचशी लेक्चर घेतलीत आणि ह्या लेक्चरचा पुढचा चॅप्टर सुरू केला होता आपण, तो म्हणजे शेती. शेतीमध्ये हा दुसरा टॉपिक होता, शेतीची उत्पादकता. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण शेतीच्या उत्पादकतेबद्दल थोडंसं जाणून घेतलंय. त्यात आपण उत्पादकतेचा अर्थ बघितला. ओके. आणि ते आपण वजनाच्या रूपात बघितला, पैशाच्या रूपात बघितला नाही. आणि हेच जे ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री आहे, म्हणजे कृषी मंत्रालय, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय असं त्याचं नाव करण्यात आलं होतं नंतर. ओके. ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर. ओके. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय असं त्याचं नाव करण्यात आलं. तर त्याच्या अंतर्गत जे रिपोर्ट येतात त्यामध्ये उत्पादकतेचा अर्थ हा इल्ड म्हणून, इंग्रजीमध्ये त्याला YELD, ओके, YIELD, ओके, YIELD, इल्ड असा घेतला जातो. इल्डचा अर्थ काय? उत्पादकता. उत्पादकता म्हणजे काय? प्रति हेक्टर मध्ये किंवा प्रति एकक युनिटामध्ये. तर त्या रिपोर्ट त्या दृष्टीने बघितलं, त्या रिपोर्टच्या दृष्टीने बघितलं तर आपण त्याचा अर्थ काय? प्रति हेक्टर प्रमाणे. ओके. प्रति हेक्टर किती उत्पादन होतं त्याला उत्पादकता म्हणतो. तर हे आपण मागच्या लेक्चरमध्ये याचा अर्थ बघितला. कमी उत्पादकतेची कारणं बघितली आपण भरपूर. ओके. आणि त्याबद्दल नाबार्ड बद्दल थोडंसं जाणून घेतलं. नाबार्ड कोणत्या कमिटीने नाबार्डच्या स्थापनेचं जे शिफारस केली होती वगैरे वगैरे, कोणत्या 2 बँकांची, कोणत्या 2 संस्थांचं कार्य नाबार्डला देण्यात आलं, RBI आणि ERDC, असं आपण त्या दिवशी मागच्या लेक्चरमध्ये बघितलं. ओके. मित्रांनो, आज आपण हरित क्रांतीविषयी जाणून घेऊया. ओके. हा बार्टीचा उपक्रम आहे. बार्टीच्या उपक्रमाअंतर्गत आपण GS4चा अभ्यास करतोय. तर तुम्ही बार्टीच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, ओके, लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत या लेक्चर सिरीजची माहिती पसरवा. ओके. तर आज सुरू करूया आपण हरित क्रांती. ओके. आपण बघितलं की सेंद्रिय जे शेती होती, ओके, ते करण्यामागचं किंवा झिरो बजेट नॅचरल फार्मिंग ZBNF, ओके, ते करण्यामागचं एक कारण होतं. बऱ्याच अर्थतज्ञांच्या मते, बऱ्याच शेती तज्ञांच्या मते हरित क्रांतीने आपल्याला भरपूर प्रमाणात फायदा दिलाय, पण त्याच्याबरोबर एक थोडंसं आणि काही प्रमाणात नुकसान असं झालं होतं की एक जमिनीची सुपीकता कमी झाली, आपण खतांवरती जास्त निर्भर राहू लागलो. तर या गोष्टींपासून दूर जाण्यासाठी काही जणांनी झिरो बजेट नॅचरल फार्मिंग किंवा सेंद्रिय शेती असे उपाययोजना सांगितल्यात. तर नेमकी ही हरित क्रांती आहे काय? ओके. नेमकी हरित क्रांती आहे काय ते आज आपण आपल्या लेक्चरमध्ये बघूया. ओके. सो लेट अस गो फॉर द नेक्स्ट टॉपिक, दॅट इज ग्रीन रिव्होल्यूशन. ओके. हरित क्रांती नावाचा आपण नेक्स्ट टॉपिक बघूया. ओके. तर मित्रांनो, 1943 ला इंडिया सफर्ड फ्रॉम वर्ल्ड वर्स्ट रेकॉर्डेड फूड क्रायसिस. ओके. 1943 ला भारतात खूप मोठा दुष्काळ, ओके, अन्नाचा दुष्काळ आला होता. आणि जवळजवळ असं मानलं जाते की जवळजवळ 40 लाख लोकांचा मृत्यू. ओके. त्यानंतर जो बंगालमध्ये दुष्काळ पडला होता, अशा या दोन्ही दुष्काळामध्ये मिळून 40 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. किती? 40 लाख. 40 लाख म्हणजे जवळजवळ अर्धा करोड लोकांचा मृत्यू होणं, ते पण फक्त अन्नधान्याच्या टंचाईमुळं. ओके. उपासमारीमुळे मृत्यू होणं ही खूप मोठी गोष्ट होती. ओके. तर ही गोष्ट आहे 1943च्या दरम्यानची. ओके. मग काय झालं? 1947 ते 1967 या दरम्यान जेव्हा 1947 नंतर भारत स्वतंत्र झाला, 1950 नंतर रिपब्लिक झाला, प्रजासत्ताक झाला, त्यानंतर ज्या उपाययोजना करण्यात आल्या त्या उपाययोजनांमध्ये बऱ्याच प्रमाणावरती शेतीवरती भर देण्यात आला. ओके. शेतीला कसं वाढवता येईल, ओके, शेतीचं जो क्षेत्रफळ आहे, म्हणजे पिकांतर्गत येणारं जे क्षेत्रफळ आहे ते कसं वाढवता येईल यावरती भर होता. पण प्रॉब्लेम काय होता ह्या अप्रोचचा, ह्या दृष्टिकोनाचा प्रॉब्लेम काय होता की अन्नधान्याच्या तुलनेत लोकसंख्या वाढीचा दर जास्त होऊ लागला. ओके. प्रयत्न झाले. एक लक्षात घ्या की हरित क्रांती नंतर झाली, पण हरित क्रांतीच्या अगोदर देखील
हे उत्पन्न वाढीचे प्रयत्न झाले, उत्पादन वाढीचे प्रयत्न झाले, कृषी उत्पादन वाढीचे भरपूर प्रयत्न झाले, पण हे जे प्रयत्न आहेत ते अपुरे पडले. कशाच्या तुलनेत? लोकसंख्या वाढीच्या तुलनेत. लोकसंख्या वाढीचा दर हा जास्त होऊ लागला आणि अन्नधान्य उत्पादनाचा दर हा कमी झाला. ओके, म्हणजे लोकसंख्या ही अन्नधान्य उत्पादनाच्या दरापेक्षा जास्त पटीने वाढू लागली, जास्त मोठ्या रेटने वाढू लागली. तर साहजिक आहे, जर लोकसंख्येचा दर लोकसंख्या वाढण्याचा दर जर जास्त असेल आणि अन्नधान्य उत्पादनाचा दर जर कमी असेल, तर एक दिवस असा येईल की लोकसंख्या जेवढी असेल तेवढ्या लोकसंख्येला आपण अन्नधान्य पुरवू शकू एवढं अन्नधान्य आपल्याकडे नसेल. ओके, तर ह्या गोष्टीमुळं नंतर आपण काय त्वरित कृतीची गरज भासली आपल्याला, की ह्या मुद्द्यावरती आपल्याला त्वरित कृतीची गरज आहे, काहीतरी ऍक्शन घेतलं पाहिजे लवकरात लवकर. आणि त्या प्रयत्नातून एक क्रांती नावारूपास आली, त्याला म्हणतो आपण हरित क्रांती. त्याला काय म्हणतो आपण? हरित क्रांती. आता हरित क्रांती म्हणजे नेमकं काय मित्रांनो? हरित क्रांती म्हणजे एक प्रकारे उद्योगासारखी शेती करणे. शेती ही जे पारंपरिकरित्या केली जाते तशी न करता ती उद्योगासारखी करायची. ओके, उद्योगासारखी म्हणजे कसं? त्याच्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचा. शेतीमध्ये काय करायचं मित्रांनो? आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायचा. शेतीमध्ये आधुनिक खतांचा वापर करायचा. शेतीमध्ये कीटकनाशकांचा वापर करायचा. ओके, त्यानंतर उच्च प्रतीचं, सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टींपेक्षाही जास्त महत्वाचं, सगळ्यात मोठं जे बेसिक घटक आहे, बेसिक इलेमेंट आहे, मुख्य घटक आहे, म्हणजे उच्च प्रतीचं बियाणांचा वापर करून शेती करायची, जेणेकरून एका एकरमध्ये, एका हेक्टरमध्ये, ओके, एका मीटर स्क्वेअर मध्ये जे काही धान्य येईल, अन्नधान्य, ते अन्नधान्य ओके जास्त प्रमाणात येईल. ओके, त्याची उत्पादकता वाढेल. ओके, त्यामुळे ह्या टॉपिकचं नाव उत्पादकता आहे, लक्षात घ्या. ओके, तर नेमकी हरित क्रांती म्हणजे काय मित्रांनो? तर शेती ही पारंपरिकरित्या जशी शेती करतो तशी न करता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उद्योगासारखी त्याच्यात खत, कीटकनाशक, ओके, उच्च प्रतीचे बियाणे यांचा वापर करून शेती करणे, ह्याला काय म्हणतो आपण? हरित क्रांती. ह्या प्रक्रियेला म्हणा किंवा ही गोष्ट जर काही काळ घडली तर त्या काळाला आपण म्हणतो हरित क्रांतीचा काळ म्हणतो. ओके, तर आता भांडवल म्हणजे काय? तर ट्रॅक्टर सारख्या गोष्टी, ठिबक सिंचनासारख्या गोष्टी ह्याचा वापर करणे म्हणजे चांगल्यातल्या चांगल्या भांडवलाचा वापर करणे. ओके, त्यानंतर सिंचनाच्या सुविधेचा वापर करणे, म्हणजे जास्तीत जास्त पाण्याचा वापर करून शेती करणे, हे देखील हरित क्रांतीचं एक त्याच्यातलं एक इंडिकेटर होतं, त्याच्यातलं एक निर्देशांक आहे. ओके, तर भारतात जी हरित क्रांती झाली मित्रांनो, ओके, ती अमेरिका, भारत आणि फोर्ड अँड रॉकफेलर फाउंडेशन नावाचं एक फाउंडेशन, एक संस्था. ओके, ह्या 3 संस्थांच्या मध्ये, या 3 म्हणजे हे 2 दे, भारत आणि ओके आपण आणि अमेरिका आणि फोर्ड अँड रॉकफेलर फाउंडेशन, ह्या सगळ्यांनी मिळून ही क्रांती घडून आणली. ओके, ह्यासाठी लागणारा निधी भारताने, अमेरिकेने आणि या फाउंडेशनने दिला. ओके, आणि जे नॉर्मन बोरलॉग नावाचे सायंटिस्ट होते, ही वॉज अन ॲग्रिकल्चरिस्ट. ओके, शेती तज्ञ होते. त्यांना फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन म्हणलं जाते. त्यांना काय म्हणलं जाते? फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन. ओके, तर काय नाव त्यांचं? नॉर्मन बोरलॉग. ओके, नॉर्मन बोरलॉग, जे 1960च्या दरम्यान त्यांनी ही क्रांती सुरू केली होती. त्याचा अर्थ काय थोड्या वेळात आपल्याला बघायचा आहे. तर त्यांना फादर ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजे हे हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांचं नाव काय? नॉर्मन बोरलॉग. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या, भारत आणि अमेरिका हे 2 देश तर ह्यासाठी मदत करतच होते. म्हणजे आपण अमेरिकेसोबत मिळून हे काम करत होतो, पण त्यासोबतच एक फाउंडेशन, फोर्ड अँड रॉकफेलर फाउंडेशन, ओके, ह्या संस्थेने देखील ह्यासाठी भरपूर मदत केली आहे. आणि ह्याच गोष्टीसाठी नॉर्मन बोरलॉग साहेबांना 1970चं शांततेचं नोबेल प्राइज, ओके, नोबेल पीस प्राइज ज्याला म्हणतो आपण, नोबेल पीस प्राइज, नोबेल पारितोषिक देण्यात आलं 1970. लक्षात ठेवा, 1970चं नोबेल प्राइज भेटलं कशातून? पीस. ओके, फिजिओलॉजी नाही, ओके, बायोलॉजी किंवा केमिस्ट्री किंवा फिजिक्स साठी भेटले नाही, तर शांततेचं जे नोबेल पारितोषिक असते ते भेटलेलं आहे. ओके, भारतात
आपण MS स्वामीनाथन हे जे शेतीतज्ञ यांना आपण हरित क्रांतीचे जनक म्हणतो. ओके. तर मित्रांनो, हरित क्रांतीचा अर्थ काय? ओके, हरित क्रांतीमुळं काय झालं बघूया आपण. हळूहळू इथून जे 2-4 पुढच्या स्लाइड असतील त्या हरित क्रांतीचे मुख्य घटक काय, म्हणजे बेसिक एलिमेंट काय, हरित क्रांती झाली याचा अर्थ नेमकं काय झालं, ओके, हे आपण पुढच्या 2-4 स्लाइड मध्ये बघूया. ओके. तर हरित क्रांती म्हणजे काय, त्याची फलनिष्पत्ती, व्हॉट वॉज द रिझल्ट ऑफ ग्रीन रिव्होल्यूशन. हरित क्रांतीचा रिझल्ट काय होता मित्रांनो? हरित क्रांतीचा रिझल्ट होता उत्पन्न जास्त. ओके, उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही पण. ओके, उत्पन्न आणि उत्पादन. ओके, दोन्ही. उत्पादन म्हणजे प्रोडक्शन, उत्पन्न म्हणजे त्यातून मिळणारा जो पैसा असतो, त्यातून मिळणारा जो पैसा असतो, इन्कम असते, त्याला आपण उत्पन्न म्हणू. उत्पन्न आणि उत्पादन जास्त झालं, उच्च प्रतीचे बियाणे आपण वापरायला सुरुवात केली. उच्च प्रतीचे बियाणे, त्याला इंग्रजीमध्ये मित्रांनो लक्षात घ्या, हाय इल्ड व्हरायटी ऑफ सीड्स म्हणतो. म्हणजे हाय म्हणजे जास्त, इल्ड म्हणजे जी उत्पादकता आहे, पर हेक्टर किती उत्पादन होणार, व्हरायटी म्हणजे विविधता. ओके. तर असे बी बियाणांचा वापर आपण केला हरित क्रांतीच्या दरम्यान, की जे बी बियाणं आपल्याला, ती उच्च प्रतीची बियाणे होती, उच्च वाणाची बियाणे होती, आणि त्यातून आपल्याला अतिशय जास्त प्रमाणात उत्पादन भेटलं. ओके. आणि हे कधी झालं? 20व्या सॉरी, एक मिनिट. ओके मित्रांनो, तर हरित क्रांतीमध्ये नेमकं काय झालं, तर अतिशय जास्त प्रमाणात उत्पादन घेण्यात आलं. कशाचा वापर करून? उच्च प्रतीच्या बी बियाणांचा वापर करून. उच्च प्रतीच्या बी बियाणांना हाय इल्ड व्हरायटी सीड्स म्हणतात. ओके. हाय म्हणजे जास्त प्रमाणात, इल्ड म्हणजे उत्पादकता, व्हरायटी म्हणजे विविधता. ओके. तर बी बियाणं जे होते ते अतिशय उच्च प्रतीचे बी बियाणं होते. ते त्या बी बियाणांचं संशोधन करून ते बी बियाणं बनवली गेली. ओके. नॉर्मन बोरलॉग साहेबांनी असंच एक तांदळाचे नवीन नवीन व्हरायटी बनवली, त्यांनी विविध प्रकारच्या बी बियाणं बनवले. तर नॉर्मन बोरलॉग साहेबांचं नेमकं कंट्रीब्युशन काय होतं? जेव्हा आपण म्हणतो की हरित क्रांतीचे जनक होते, ओके, तर त्यांचं नेमकं कंट्रीब्युशन काय होतं? ते एक प्रकारचे वैज्ञानिक होते. ओके. त्यांनी काय केलं होतं की उच्च प्रतीचं बी बियाणं, ओके, तांदळाचे, गव्हाचे उच्च प्रतीचे बी बियाणं बनवले होते, जेणेकरून ती जी बी बियाणं असतील, ती बियाणे जे असतील ते त्यांच्यामध्ये प्रतिकार क्षमता जास्त असेल. प्रतिकार क्षमता कशासाठी? किड्यांसाठी, कीटक जे असतात त्यांच्यासाठी प्रतिकार क्षमता. ओके. जर अतिशय जास्त प्रमाणात ऊन पडलं त्यांच्यासाठी प्रतिकार क्षमता, अतिशय जास्त प्रमाणात पाऊस पडलं त्याच्यासाठी प्रतिकार क्षमता, अतिशय जास्त प्रमाणात थंडी पडली त्याच्यासाठी प्रतिकार क्षमता, असे वेगवेगळे क्वालिटी असणारे, असे वेगवेगळे गुणधर्म असणारे उच्च प्रतीचे बियाणं तयार करण्याचं श्रेय नॉर्मन बोरलॉग साहेबांना जाते. ओके. तसंच आपल्या भारतात MS स्वामीनाथन साहेबांना जाते. आणि त्यामुळं त्यातून फलनिष्पत्ती काय झाली मित्रांनो, तर त्या बियाणांचा वापर करून जेव्हा आपण ह्या बियाणांचा वापर केला तेव्हा आपलं उत्पादन वाढलं. उत्पादन वाढल्यामुळं उत्पन्न देखील वाढलं. आणि ही गोष्ट कधी घडली मित्रांनो? 20व्या शतकाच्या मध्य, म्हणजे 1960च्या दरम्यान. ओके. 1950-60 म्हणलं तरी चालेल. ओके. भारतात ते 1960 नंतर झालं. ओके. इतर देशात ते 1950-60च्या दरम्यान झालेलं आहे. ओके. तर आणि सुरुवातीला हा जो प्रयोग आहे, हाय इल्ड व्हरायटी म्हणजे उच्च प्रतीचं बियाणं वापरून जे शेती करतो, त्याचं जे सुरुवातीचं जे यश आहे ते कोणत्या देशात लाभलं? एक मेक्सिको आणि दुसरा म्हणजे भारत. ओके. असे या 2 देशामध्ये हे सुरुवातीचं यश लाभलं. या तंत्रज्ञानाला, ह्या ज्या प्रॅक्टिसला, या पद्धतीला सुरुवातीचं यश हे भारत आणि मेक्सिको, आणि त्यानंतर आपल्याकडे ते सक्सेसफुल झालं, मेक्सिकोमध्ये सक्सेसफुल झालं. त्यानंतर बऱ्याच देशांनी याचा अवलंब करून बऱ्याच देशांनी स्वतःच्या अन्न सुरक्षेचा जो मुद्दा असतो तो सोडवला. ओके. अन्नधान्याचा जो तुटवडा असतो त्याच्यापासून त्यांनी मुक्ती मिळवली. ओके. अन्नधान्याचा तुटवडा असणारा देश, ते अन्नधान्य स्वयंपूर्ण देश, अशी वाटचाल आपण फक्त हरित क्रांतीमुळे करू शकलो. मित्रांनो लक्षात घ्या, तर हरित क्रांतीचा पिरियड कसा होता बघा, 1967-68 ते 1977-78. तर आपण या हरित क्रांतीचा आपल्याला एवढा फायदा झाला. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की झिरो बजेट नॅचरल फार्मिंग, ओके, ची नेमकी सुरुवातच का झाली होती? कारण हरित क्रांतीमुळे बऱ्याच प्रमाणात नुकसानही झालं होतं.
पण आता आपण जेव्हा हरित क्रांतीबद्दल डिटेलमध्ये बघतोय तर त्याचा फायदा नुकसानपेक्षा जास्त झालेला आहे, लक्षात घ्या. ओके, त्याचा फायदा हा नुकसानापेक्षा जास्त झालेला आहे. ओके, त्याचा तोटा आपल्याला काही झाला नाही, म्हणजे झाला, पण त्याचं जे प्रमाण आहे कसं असतं मित्रांनो, प्रत्येक गोष्टीतून काही फायदे असतात, काही तोटे असतात. ओके, त्याचं आपल्याला कॉस्ट बेनिफिट अनालिसिस म्हणजे लाभ किती आहे, नुकसान किती आहे, हे ह्याचा तुलनात्मक अभ्यास करून ज्याच्याने आपल्याला जास्त लाभ मिळतो, कमी नुकसान होते, ते अशी गोष्ट निवडावी लागते. तुम्ही असं समजाल की शून्य नुकसान एखाद्या गोष्टीतून होते तीच गोष्ट घ्यायची, तर असं जगात काही होत नाही. ओके, शून्य नुकसान कशातूनच नसते, सगळ्या गोष्टीतनं काही काही नुकसान होत असते. फॉर एक्झाम्पल तुम्हाला लेटेस्ट एक्झाम्पल देतो. इतकी चर्चा सुरू आहे बाहेर इलेक्ट्रिक व्हेकल्स. ओके, इलेक्ट्रिक गाड्या वगैरे वगैरे. मित्रांनो, इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये वापरलं जाणारे जे बॅटरी असते, जी लिथियम आयन पासून, म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, माझ्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, जगातल्या सगळ्यात मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये जी बॅटरी आहे लिथियम आयन, त्या बॅटरीचा जो लिथियम नावाचा जो एलिमेंट आहे, तो कसा बनवला जातो हे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कधीच वाटणार नाही की हे इलेक्ट्रिक व्हेकल हे एक चांगलं म्हणजे एक क्लीन फ्युएल, म्हणजे अक्षत ऊर्जेचं एक इंधन आहे, एक अक्षत इंधन आहे. ओके, ज्याच्यातनं आपलं प्रदूषण वगैरे होत नाही, असं जे आपल्या मनात बसलेलं आहे ते कदाचित तुम्ही म्हणाल की नाही, असं काही नाही, मुळात गोष्ट वेगळीच आहे. खोलवर गेला तर तुम्हाला वेगळंच गोष्ट कळते. प्रश्न काय, प्रत्येक गोष्टीतून काही नुकसान होत असतात, काही लाभ होत असतात. ओके, तर आपल्याला त्याचं कॉस्ट बेनिफिट अनालिसिस म्हणजे किती नुकसान आहे, किती लाभ आहे, किती तोटा आहे, हे याचं तुलनात्मक अभ्यास करून आपल्याला जास्त फायदा कमी नुकसान, ओके, अधिक लाभ आणि कमी नुकसान देणारं एक कॉम्बिनेशन, एक आपल्याला कॉम्बिनेशन निवडावं लागते. त्यासाठी हरित क्रांतीचे काही नंतर नंतर नुकसान पण झाले. ओके, शेतीची सुपीकता कमी झाली, आपण खतांवरती जास्त अवलंबित्व आपलं वाढलं. ओके, पाण्याची पातळी खाली गेली, पण याचे बरेचसे फायदे होते. बघा, एकेकाळी आपण एकदम अन्नधान्याच्या बाबतीत एकदम कमी होतं, म्हणजे आपल्याकडे अन्नधान्याचा तुटवडा होता, जास्तीत जास्त गोष्टी आपण आयात करायचो. त्या सिच्युएशन पासून, त्या परिस्थितीपासून आपण अन्नधान्याचा स्वयंपूर्ण देश अशी वाटचाल केली, फक्त कशामुळे, फक्त हरित क्रांतीमुळे. हे पण विसरू नये आपण. ओके, तर हरित क्रांती झाली असा जेव्हा आपण वाक्प्रचार वापरतो, तर नेमकं काय झालं, त्याचे मुख्य घटक काय काय होते मित्रांनो, आपण बघूया. ओके, 1947 मी अगोदर म्हणलं की 1966-67 असा जरी आपण हरित क्रांतीचा काळ बघितला, इथं मी या स्लाइडमध्ये लिहिलं 67-68 हा काळ हरित क्रांतीचा होता, पण याचा अर्थ असा समजू नका की याच्या अगोदर काही प्रयत्न झाले नव्हते. ओके, बघा मित्रांनो, इथं मी पहिल्याच याच्यात लिहिलं की पहिल्या स्लाइडमध्ये मी लिहिलं होतं की जेव्हा 1943च्या दरम्यान बंगालमध्ये जेव्हा दुष्काळ आला, त्याच्या दरम्यान 40 लाख लोकांचा मृत्यू झाला. ओके, तेव्हापासून भारत स्वतंत्र झाल्यापासून ते 67 पर्यंत गव्हर्नमेंटनी बऱ्याच प्रमाणात प्रयत्न केले, पण हो काय लागलं होतं की अन्नधान्याच्या तुलनेत लोकसंख्या वाढीचा दर हा जास्त होता, लोकसंख्या वाढीचा दर जास्त होता, आणि त्यामुळं आपण ज्या उपाययोजना केल्या होत्या त्या कमी पडू लागल्या. ओके, म्हणजे काय झालं मित्रांनो, तर मागणीच्या तुलनेत पुरेशी जमीन शेतीखाली नव्हती. ओके, शेतीखाली नव्हती. ओके, तर मागणी भरपूर आहे. ओके, मागणी भरपूर आहे, पण त्याचा पुरवठा करण्यासाठी जी जमीन लागते, म्हणजे अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी अन्नधान्य पिकवावं लागतं, आणि ते पिकवण्यासाठी जे पिकाच्या खाली जी जमीन येते, पिकासाठी जी जमीन असते ती कमी होती. ओके, मागणीच्या तुलनेत ते कमी होतं, आणि त्यामुळं काय झालं की आपण हे वाढवण्याचा जे प्रयत्न झाला तो हरित क्रांतीमुळे झाला. ओके, हे कधी वाढलं, त्या हरित क्रांतीमुळे ते शक्य झालं. हरित क्रांतीमुळे काय झालं, ते शक्य झालं. ओके, तर जे शेतीखाली जे जमीन येण्याचं जे प्रमाण आहे, ओके, शेतीखाली जे जमीन येण्याचं प्रमाण आहे ते वाढलं. ओके, म्हणजे जास्तीत जास्त जमिनीवरती आपण शेती करायला लागलो. ओके, कारण उत्पादकता वाढल्यानंतर लोकांना कळायला लागले की ह्यात आपल्याला बऱ्याचसा फायदा होतो. ओके, आणि लोकांना उत्पन्न देखील उत्पादन वाढलं की उत्पन्न देखील मिळायला लागलं, आणि उत्पन्न मिळाल्यानंतर लोकांनी शेती एका चांगल्या आधुनिक प्रकारे करायला सुरुवात केली. ओके, नंतर खतांचा वापर करून, उच्च प्रतीच्या बियाणांचा वापर करून लोकांनी शेती करायला सुरुवात केली, त्याच्यातनं गुंतवणूक झाली, आणि त्यामुळे काय झालं, जेवढी जमीन एक पिकांखाली यायला पाहिजे
जेवढी यायला पाहिजे ती यायला लागली. ओके. आणि त्यामुळे आपली जी मागणी आहे पुरवठ्याच्या तुलनेत, जी मागणीच्या तुलनेत जेव्हा पुरवठा कमी व्हायचा 1947च्या 67च्या दरम्यान, तो जो पुरवठा आहे हळूहळू वाढायला लागला, मागणीच्या बरोबरीला लागला. ओके. मागणीच्या बरोबरीला लागला. याचा अर्थ असा आहे का आपण शून्य, आज ह्या घडीला 2022ला आपण शून्य अन्नधान्याची आयात करतो? बिलकुल नाही मित्रांनो. लक्षात घ्या. गेल्याच महिन्यातून 2 गोष्टी अशा घडल्या होत्या. तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. एक, तुम्ही जर बघितलं, तेलबिया जे असतात, ओके, तेलबिया, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाम ऑइल. ओके. ह्या 2 गोष्टी आपल्याला आताही आयात कराव्या लागतात. किंवा तिसरी गोष्ट डाळी. ओके. डाळी ज्या आहेत, पल्सेस. ओके. आपल्याकडे प्रथिनांची गरज खूप जास्त आहे, मागणी खूप जास्त आहे. पण प्रथिनांची मागणी पूर्ण करण्यासाठी ज्या पुरवठ्याची गरज असते, तो पुरवठा आपल्याकडे तेवढा नाही. त्यामुळे आजही आपण डाळी इम्पोर्ट करतो. आपण आजही डाळी काय करतो? आयात करतो. बऱ्याचशा जे तेलबिया असतात ते आयात करतो. पाम ऑइल आपण आयात करतो. तर मित्रांनो, हरित क्रांतीने आपले 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह केले नाहीत. ओके. पण आपल्याला आपण एकेकाळी अन्नधान्याची टंचाई असणारा देश होता, पण आपण स्वयंपूर्ण झालो. स्वयंपूर्ण झालो म्हणजे सगळंच आपल्याकडे असा अर्थ होत नाही. ओके. स्वयंपूर्ण झालो म्हणजे जर एखादी गोष्ट आपल्याकडे कमी जरी असेल, तरी आपल्याकडे एवढं उत्पन्न आलेलं आहे की ते आपण गोष्ट इतरांकडनं घेऊ शकतो. ओके. आपण अन्न सुरक्षेच्या बाबतीत मागं राहणार नाही. म्हणजे आपण आपल्यासाठी जे अन्न आहे ते मिळवण्याचं आपल्याकडे कुवत आहे. त्याचा अर्थ असा होतो. लक्षात घ्या. अन्न सुरक्षेचा अर्थ काय होतो? ते अन्न मिळवण्याची कुवत आपल्याकडे आलेली आहे. ओके. ते वर्षानुवर्ष आपल्याला मिळेल, त्याची एक गॅरंटी आपल्याला भेटलेली आहे. ओके. आपल्याकडे एवढं उत्पन्न आलेलं आहे, आपल्याकडे एवढं तंत्रज्ञान निर्माण झालेलं आहे, आपण शेतीमध्ये एवढं स्वयंपूर्ण झालेलो आहोत की आपण आपल्या अन्नसुरक्षेची जी समस्या आहे ती आपण पूर्ण केली, असं त्याचा अर्थ होतो. की 100% त्यामुळे सॉल्व्ह झालं असं समजू नका. ओके. आता मुख्य घटक काय होते? पहिलं मुख्य घटक काय होतं मित्रांनो? म्हणजे बेसिक इलेमेंट की हरित क्रांती झाली याचा अर्थ काय होता? की जे शेतीखाली जी जमीन लागते, मागणीच्या तुलनेत जी कमी होती, ती वाढायला लागली. ओके. एक्सपान्शन ऑफ फार्मिंग एरिया, म्हणजे शेती जेवढ्या क्षेत्रावर केली जाते ते क्षेत्रफळ वाढायला लागले. शेतीखाली येणारं क्षेत्रफळ काय वाढायला लागलं. जास्तीत जास्त लोकांनी शेती करायला सुरुवात केली, आणि ती शेती काय पारंपरिक पद्धतीची नव्हती, ती आधुनिक पद्धतीची. ओके. हे एक घटक होता. दुसरं म्हणजे 2 पीक घेण्याचं, डबल क्रॉपिंग. तोपर्यंत काय व्हायचं मित्रांनो? हरित क्रांती येण्याच्या अगोदर, हरित क्रांती होण्याच्या अगोदर काय होतं? आपल्याला माहित आहे की आपल्या भारतात पावसाळा हा एकदाच असतो. जूनमध्ये जो मान्सून येतो, आणि आपण अगोदरच जेव्हा आपण प्रस्तावना शिकत होतो, नेमकं आपण शेती प्रधान देश आपल्याला का म्हणतो, त्याची प्रस्तावना जेव्हा आपण बघितली होती, तेव्हा आपण एक बघितलं होतं की आपल्याकडे बऱ्याच प्रमाणात 40 ते 50% शेती ही काय पावसावर अवलंबून आहे. कोणता पाऊस? तर मान्सून. मान्सून म्हणजे ह्या ऋतूमध्ये येणारा पाऊस. ओके. या जून जुलैच्या दरम्यान येणारा पाऊस. तर मित्रांनो, जर असं असेल तर पूर्वीच्या काळात काय व्हायचं? या हरित क्रांती येण्याच्या अगोदर किंवा हरित क्रांती होण्याच्या अगोदर काय व्हायचं? की शेतकरी हे एकच पीक घ्यायचे, एका सीझन मध्ये एकच पीक. ओके. वन सीझन पर इयर. ओके. अँड वन क्रॉप. ओके. एकच पीक घ्यायचं एका सीझन मध्ये. कारण कारण त्यांना माहित होतं की पावसाळा एकदाच येणार आहे, तर तेवढंच पीक घ्या, आपण दुसरं काही घेऊ शकणार नाही. ओके. कारण नंतर घ्यायला कदाचित आपल्याकडे तशा उच्च प्रतीचे बी बियाणं नाहीत. उच्च प्रतीच्या बी बियांना कमी पाण्यात देखील ते येऊ शकतात. ओके. ते बऱ्याच गोष्टींच्या विरोधात त्यांच्याकडे प्रतिकार क्षमता असते. ओके. ते प्रतिकार करू शकतात. कमी पाण्याचा प्रतिकार करू शकतात, जास्त उन्हाचा प्रतिकार करू शकतात, जास्त थंडीचा प्रतिकार करू शकतात, कमी थंडीचा प्रतिकार करू शकतात. असे बरेच त्यांच्यात गुणधर्म असतात. तर पूर्वी जी एक प्रॅक्टिस होती, जी पद्धत होती की 1 सीझन पर इयर, ओके, ती बदलून 2 पीक घेण्याची पद्धत सुरू झाली. ओके. एका सीझन मध्ये 2 पिकं घेणे. ओके. इंटरक्रॉपिंग पॅटर्न ज्याला म्हणतो आपण. ओके. अशा गोष्टी सुरू झाल्या. हे देखील एक मुख्य घटक होतं. एक अंडरलाइनिंग गोष्ट होती. ओके. एक अंडरलाईन केलेली गोष्ट होती की ह्या हरित क्रांतीमध्ये हे झालं. पहिली गोष्ट काय झाली मित्रांनो? जमिनीखाली जे क्षेत्र, शेतीखाली जे क्षेत्र होतं, त्या क्षेत्राचं ते क्षेत्र वाढलं. ओके. त्याचं प्रमाण वाढलं. दुसरं गोष्ट म्हणजे डबल क्रॉपिंग सिस्टम, म्हणजे 2 पीक घेण्याची
पद्धत सुरू, एका सीझन मध्ये 2 पीक घेण्याची पद्धत सुरू झाली. ओके. उच्च प्रतीचे जनुकीय सुधारित बियांचा वापर खूप महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो. आणि पुढचा ह्यानंतर हरित क्रांती हा टॉपिक झाल्यानंतर आपला जो पुढचा टॉपिक असणार आहे हा याबद्दलच असणार आहे. उच्च प्रतीचे जनुकीय सुधारित. ओके. जनुकीय म्हणजे जेनेटिक. ओके. जेनेटिक लेवलवरती. जेनेटिक म्हणजे तुम्ही जीन्स हा शब्द ऐकला. जीन्स म्हणजे गुणसूत्र. ओके. म्हणजे जे आपले ट्रेट्स, कॅरेक्टरिस्टिक्स, आपली जे वैशिष्ट्ये असतात, आपल्या शारीरिक वैशिष्ट्ये असतात, ती वैशिष्ट्ये एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन, एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत नेण्याचं जे काम करतात त्याला आपण गुणसूत्र म्हणतो. ओके. आपल्या गुणांचं ते एक सूत्र असते, त्याच्यात ते बांधलेलं असते. ओके. तर तसंच बी बियाणांचं असते. ओके. तर एक एक त्यांच्यात कदाचित नैसर्गिक गुण असतील, एखाद्या विशिष्ट बियाणामध्ये नैसर्गिक गुण असतील, पण त्या गुणांना सुधारण्याचं काम, ओके, त्यामध्ये थोडेसे बदल करून प्रयोगशाळेत त्यांच्यामध्ये बदल घडवून आणून त्यांना सुधारण्याचं काम ह्या मोठ्या मोठ्या वैज्ञानिकांनी, शेती तज्ञांनी केलं. नॉर्मन बोरलॉग साहेब त्यापैकी एक, एम एस स्वामीनाथन त्यापैकी एक. आणि भारतात एक संस्था आहे त्याचं नाव इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चरल रिसर्च. इथं भरपूर प्रमाणात संशोधन चालते आणि आपण पण मागे नाही. इंडियन काउन्सिल फॉर ऍग्रिकल्चर रिसर्च ही खूप मोठी संस्था आहे. तिथं बऱ्याच नवीन नवीन उच्च प्रतीच्या जनुकीय सुधारित बियांचा शोध लागतो, शोध लावला जातो, त्याच्यावरती एक्सपेरिमेंट होतात, प्रयोग होतात. ओके मित्रांनो. तर हरित क्रांती झाली जेव्हा असा शब्द वापरतो तेव्हा आपला अर्थ काय की शेतीखाली जे क्षेत्रफळ असते ते वाढलं, 2 पीक घेण्याची पद्धत सुरू झाली. आणि तिसरं म्हणजे आपण उच्च प्रतीच्या जनुकीय सुधारित बियांचा वापर करायला सुरुवात केली. आता जनुकीय सुधारणा काय ते आपण पुढच्या टॉपिक मध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. डोंट वरी. तर आता लक्षात घ्या, जनुकीय म्हणजे काय, एक जेनेटिक जो मेकअप असतो की गुणसूत्र स्तरावरती जो ज्या गुणधर्म असतात एखाद्या विशिष्ट बियाणांचे, ते बदल करून त्यात प्रयोगशाळेमध्ये त्याच्यावरती प्रयोग करून त्याच्यामध्ये बदल घडवून आणायचा. आणि असे बदल घडून आणायचे डिझायरेबल आहे. डिझायरेबल म्हणजे हवेचे बदल. ओके. डिझायरेबल म्हणजे आपल्याला हवंय काय, हवंय आपल्याला असं पीक हवंय की जे असं बी हवंय. ओके. असं बियाणं हवंय आपल्याला जे भरपूर पावसाला देखील तग धरेल, भरपूर उन्हाला देखील तग धरेल. कीटक त्याच्यावर, किडे वगैरे त्याच्यावर काही परिणाम करू शकणार नाही. त्याच्यावरती तृण जे नको असलेलं गवत असते त्याचा परिणाम होणार नाही. ओके. ते जरी शेजारी वाढलं तर हे जे पीक आहे ते आपोआप येईल आणि चांगल्या प्रकारे येईल. असं काहीतरी गुणधर्म असलेले आपल्याला एक बियाणं पाहिजे. आणि असं बियाणं हे प्रयोगशाळेत प्रयोग करून त्याच्यात जनुकीय बदल घडून आणून, त्याच्यात गुणसूत्रीय बदल घडून आणून वैज्ञानिकांनी, शेती तज्ञांनी अशा भरपूर बियाणांचा शोध लावला. ओके. आणि हे एक एक महत्वाची गोष्ट होती हरित क्रांतीमध्ये. ओके. अशा बियाणांचा वापर हरित क्रांतीच्या दरम्यान झाला. ओके. भारतात देखील द इंडियन काउन्सिल फॉर ऍग्रिकल्चर रिसर्च, ओके, डेव्हलप न्यू स्ट्रेन्स ऑफ हाय इल्ड व्हरायटी सीड्स. म्हणजे उच्च प्रतीच्या बियांचे जे बिया असतात त्याचं जे संशोधन झालं ते कोणी केलं, इंडियन काउन्सिल फॉर ऍग्रिकल्चर रिसर्च. ओके. आणि मुख्यत्वे कशात झालं ते, व्हीट म्हणजे गहू, राईस म्हणजे तांदूळ, मिलेट म्हणजे बाजरीचा जो प्रकार असतो, बाजरी आणि बाजरीचा जो वर्ग असतो ते, कॉर्न म्हणजे मक्का. ओके. तर भारतात देखील इंडियन काउन्सिल फॉर ऍग्रिकल्चर रिसर्च या संघटनेनं, या संस्थेने गहू, तांदूळ, बाजरीचा जो वर्ग आहे, ओके, आणि मक्का ह्यांच्या उच्च प्रतीचे ह्या अन्नधान्याचे उच्च प्रतीचे बियाणं विकसित केले. ओके. कोणी विकसित केले? इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च, इंडियन काउन्सिल फॉर ऍग्रिकल्चरल रिसर्च. ओके. आणखी एक घटक काय होता तर महत्वाचे काही अन्नधान्य किंवा काही पिकं होती जसे की गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मक्का. पण याच्यात एक थोडासा एक वाईट गोष्ट अशी होती, जी गोष्ट बरोबर नव्हती, म्हणजे अन्नधान्या व्यतिरिक्त इतर पिकं नव्हती, ज्याला आपण कॅश क्रॉप म्हणू, ज्याच्यातून आपल्याला लगेच नगदी पिकं ज्याला म्हणतो आपण, लगेच पैसा मिळेल. ओके. ज्यूट असेल, गहू, समजा ऊस असेल, असं काही ह्यात नव्हतं. तर ह्यात थोडस ह्याची मर्यादित ही जी हरित क्रांती होती काही विशिष्ट अन्नधान्यापुरतीच मर्यादित होती, जसं की गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मक्का. मक्का जरी भारतात तुम्हाला हे मक्क्यावरती एवढं संशोधन करायची काय गरज असं वाटत असेल तुम्हाला, पण मित्रांनो तुम्ही लक्ष द्या, आपण पहिल्या दुसऱ्या स्लाइड मध्ये बघितलं
की भारतासोबत अमेरिकेने देखील यावरती भरपूर संशोधन केले. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, जसं आपण भारतात गहू आणि ज्वारीचा वापर करतो, तसं अमेरिकेमध्ये बऱ्याच प्रमाणात आहे ना मक्याचा वापर होतो. ओके, अमेरिकेत बऱ्याच, अमेरिका, कॅनडा, मेक्सिको असं बघितलं ना, जे नॉर्थ अमेरिकन कंट्रीज आहेत, ओके, उत्तर अमेरिकेचे जे देश आहेत, तर तिथं मक्याचा भरपूर प्रमाणात वापर होतो. लक्षात घ्या. त्यामुळं मक्याच्या वाणावरती देखील भरपूर संशोधन करण्यात आलं. ओके, त्याच्यावरती देखील प्रयोगशाळेत भरपूर प्रयोग करण्यात आले. तर हे थोडंसं एक लिमिटेशन होतं, थोडासा एक वाईट गोष्ट होती, की अन्नधान्या व्यतिरिक्त इतर पिकांवरती ह्याचं संशोधन हरित क्रांतीमध्ये संशोधन झालं नाही. ओके, आणि मुख्य पीक काय होतं, तर गहू होतं. मुख्य पीक या सगळ्या क्रांतीमध्ये, ओके, जे मुख्य पीक होतं मित्रांनो, ते होतं गहू. ओके, तर ह्या गोष्टीला जिथं आपण हाय यील्ड व्हरायटी सीड्स, ओके, म्हणजे उच्च प्रतीचे बियाणांचा वापर करून उत्पादकता वाढवली, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीची उत्पादकता वाढवली. ओके, अशा बियाणांचा वापर केला ज्या बियाणांमध्ये प्रतिकार क्षमता आहे. कशाच्या विरोधात? उच्च तापमानाचे, जास्तीत जास्त पावसाला, ओके, तग धरण्याची, जास्तीत जास्त थंडीला तग धरण्याची, कीटक वेगवेगळ्या प्रकारच्या जे तृण असतात, म्हणजे नकोसं असलेलं गवत जे असते, ओके, त्याला तग धरण्याची, ह्याच्या विरोधात जे प्रतिकार क्षमता होती, अशी प्रतिकार क्षमता असलेल्या उच्च बियाणांचा वापर करून आपण उत्पादकता वाढली, उत्पादन वाढवलं. त्या क्रांतीला, आणि ही क्रांती ज्या काळात झाली, ओके, 1968-67 ते 1978-77च्या दरम्यान, ओके, त्या काळाला आपण हरित क्रांतीचा काळ म्हणतो. ओके, तर फक्त भारतातले संशोधक नाही, तर इतर देशातल्या संशोधकांनी देखील यामध्ये खूप मोठी भर घातली होती. आणि त्यापैकी सगळ्यात मोठं नाव होतं नॉर्मन बोरलॉग नावाचे, जे मेक्सिकन सायंटिस्ट होते ऍक्च्युली. ओके, अमेरिकन म्हणतात, मेक्सिकन, ही वॉज फ्रॉम मेक्सिको. ओके, तर हे नॉर्मन बोरलॉग साहेब, ओके, त्यांना नोबेल प्राइज देखील देण्यात आले 1970ला ह्याच गोष्टीसाठी, ओके, ह्याच योगदानासाठी. ओके, तर मित्रांनो, या हरित क्रांतीमध्ये आपण एक शब्द पुन्हा वापरला, तो म्हणजे हाय यील्ड व्हरायटी. ओके, काय शब्द होता मित्रांनो? हाय यील्ड व्हरायटी. म्हणजे काय? हाय म्हणजे हाय यील्ड व्हरायटी, HYV, हाय म्हणजे जास्त, ओके, यील्ड म्हणजे उत्पादकता, ओके, पर हेक्टर किती येईल, पर एकर किती येईल, व्हरायटी म्हणजे विविधता असते. ओके, तर मित्रांनो, अधिकाधिक उत्पन्न देणारे जे बी असेल, ओके, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे, विविध प्रकारचे घटक असतात, विविध प्रकारचे गुणधर्म असतात, अशा बियाणांना आपण काय म्हणतो? हाय यील्ड व्हरायटी सीड्स म्हणतो. हाय यील्ड व्हरायटी सीड्स, याच्यासोबत सीड्स हा शब्द वापरला जातो, हाय यील्ड व्हरायटी सीड्स. तर नेमके मित्रांनो, ही हाय यील्ड व्हरायटी सीड्स बनतात कसे? ओके, हा देखील आपल्याला प्रश्न पडला पाहिजे, हा प्रश्न साहजिक आहे. ओके, तर मित्रांनो, हे हाय यील्ड व्हरायटी सीड जे आहेत ना, काहीतरी सुधारणा करून बनवले जातात. ओके, ते कदाचित जनुकीय सुधारित असतील किंवा जनुकीय सुधारित नसतील. ओके, तर आता जो आपण टॉपिक बघणार आहोत, तो आपला फक्त जनुकीय सुधारित तंत्रज्ञान जे आहे, जेनेटिकली मॉडिफाईड टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतो. ओके, जेनेटिकली मॉडिफाईड, जेनेटिक म्हणजे गुणसूत्र ज्याला म्हणतो आपण. ओके, जनुकीय आधार स्तरावरती, मॉडिफिकेशन म्हणजे सुधारणा करणे. ओके, जनुकीय सुधारित, ओके, जेनेटिकली मॉडिफाईड जे तंत्रज्ञान आहे. बघा मित्रांनो, एखादे चांगलं बियाणं बनवायचं असेल, ओके, उच्च प्रतीचं, उच्च वाणाचं बियाणं बनवायचं असेल, तर फक्त जेनेटिक लेवलवरती, गुणसूत्र स्तरावरती किंवा जनुकीय स्तरावरतीच बदल झाले पाहिजे असं काही नाही. लक्षात घ्या. ओके, पुढे आपण ह्या स्लाइडमध्ये जेव्हा हा टॉपिक आपण संपू, शेवटी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे. ओके, जिथं आपण जनुकीय पद्धतीने, सुधारित पद्धतीने नाही, तर इतर पद्धतीने देखील, इथं बघा तुम्ही, इथं लिहिलेलं आहे मी, नॉन जीएम. ओके, नॉन जीएम म्हणजे इथं जनुकीय सुधारित तंत्रज्ञान वापरलं नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त दुसरं तंत्रज्ञान वापरून देखील चांगल्या प्रतीचं वाण, चांगल्या प्रतीचं बियाणं तयार करण्यात आलं प्रयोगशाळेत. तर एक लक्षात घ्या, तुमच्या मनात असा गैरसमज नको की फक्त जेनेटिकली मॉडिफाईड, जेनेटिक लेवलवरती मॉडिफिकेशन करून, ओके, जनुकीय स्तरावरती किंवा गुणसूत्र स्तरावरतीच सुधारणा करूनच एक उच्च प्रतीचं वाण बनवता येते. नाही, असं काही नाही. ओके, असे भरपूर प्रयोग सुरू आहेत जिथं
जनुकीय पद्धत सुधारणा करण्याची गरज त्यांना वाटली नाही. इतर गोष्टींमध्ये सुधारणा करून देखील लोकांनी, शास्त्रज्ञांनी, शेती तज्ञांनी भरपूर बियाणांचा चांगल्या प्रतीच्या बियाणांचा शोध लावलेला आहे. ओके, पण आपण जो टॉपिक बघणार आहोत तो स्पेशल टॉपिक आहे. त्याचं नाव आहे जनुकीय सुधारित तंत्रज्ञान, म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड टेक्नॉलॉजी. जेनेटिकली मॉडिफाईड टेक्नॉलॉजी. जेनेटिकली मॉडिफाईड जे सीड्स असतात, ओके, किंवा फूड ग्रेन्स असतात, ते नेमके काय आहेत, अन्नधान्य काय आहेत. जनुकीय सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून जे जनुकीय सुधारित अन्नधान्य बनवलं जाते त्याचा अर्थ काय आपण आता बघूया. ओके, कृत्रिमरित्या जनुकीय बदल घडून आणून, जनुकीय म्हणजे जेनेटिक लेवल, ओके, गुणसूत्र लेवलवरती दुसऱ्या चांगल्या वाहनाच्या, आता हे चांगलं वाहन बघा, इंटरेस्टिंग आहे खूप. लुक ॲट द सायन्स अँड द प्रोग्रेस ऑफ सायन्स, ॲडव्हान्समेंट इन सायन्स. ओके, बघा विज्ञानाची प्रगती किती झाली. दुसऱ्या चांगल्या वाहन म्हणजे क्वालिटी. ओके, आणि ते वाहन आपण प्राण्यांमधून देखील आणू शकतो किंवा इतर वनस्पतीमधून देखील आणू शकतो. किती इंटरेस्टिंग आहे बघा. म्हणजे आपण कदाचित एका अशा बियाणांचा शोध लावू किंवा असा बियाणं आपण तयार करू, शेती तज्ञ तयार करतील किंवा वैज्ञानिक लोक तयार करतील. ओके, बॉटॅनिस्ट आणि झुऑलॉजिस्ट, ओके, ही लोक तयार करतील. कसं की त्यामध्ये जे गुणसूत्र असते फक्त वनस्पतीचे नाही, प्राण्यांचे देखील असू शकते. क्वाईट इंटरेस्टिंग. ओके, असं झालेलं आहे. ओके, मी आता थोड्या वेळात उदाहरण देणार आहे. ओके, तर मित्रांनो लक्षात घ्या की जेव्हा जनुकीय सुधारित तंत्रज्ञानाचा आपण तंत्रज्ञानाची गोष्ट करतो तर असं मुळीच समजू नका मित्रांनो, लक्षात घ्या, असं मुळीच समजायचं नाही की इथं फक्त जे चांगल्या प्रतीचे, चांगल्या वाहनाचे, चांगले गुणधर्म असणारे जे गुणसूत्र असतात ते वनस्पतीतून घेतले जातात, फक्त वनस्पतीतूनच घेतले जातात असं काही नाही. ते कदाचित प्राण्यांमधनं देखील घेतले जाऊ शकतात. ओके, ते जीन्स कुठूनही भेटू शकतात, गुणसूत्र कुठूनही. ते जीन सेपरेट करण्याचे टेक्नॉलॉजी असते, ते तंत्रज्ञान असते. एखाद्या पेशीमधून त्याचं जे गुणसूत्र, त्याचं जे जीन आहे त्याचं ते वेगळं करण्याचं एक तंत्रज्ञान असतं. ओके, तर जनुकीय सुधारित तंत्रज्ञानाचा अर्थ काय मित्रांनो, आणि त्याच्यापासून बनवलेल्या बियांचा अर्थ काय, कृत्रिमरित्या जनुकीय बदल घडवून आणून, ओके, दुसऱ्या चांगल्या वाहनाच्या, प्राण्यांच्या, वनस्पतीच्या गुणसूत्राचा वापर करून अधिक उत्पन्न देणारे वाहन बनवणे म्हणजेच जनुकीय सुधारित वाहन होय. ओके, आणि ते जे नवीन बियाणं बनेल त्यामध्ये काय गुणसूत्र असतील, कदाचित त्यातून उत्पादकता जास्त असेल, इन्क्रीज्ड यील्ड असेल किंवा टॉलरन्स टू हर्बिसाइड्स. ओके, जे कीटकनाशक असतील त्याच्यात प्रतिकार क्षमता असेल. आता तुम्ही म्हणाल सर कीटकनाशकाला प्रतिकार क्षमतेची काय गरज, कीटकनाशक तर काम केलं पाहिजे त्या बियाणांवरती. मित्रांनो कसं असते, समजा मी एक कीटकनाशक बनवलं, ओके, एक विशिष्ट कीटकासाठी मी कीटकनाशक बनवलं, ते फवारणी केल्यानंतर कदाचित असं होईल ते किड्यासोबत ते प्लांट देखील मरेल. ओके, तर आपल्याला असं पीक तयार करायचं आहे, असे ते वनस्पती तयार करायची आहे. ओके, सॉरी मी चुकून वेगळं चित्र काढलं, म्हणजे मी माणसाचं चित्र काढलं, आपण पिकाचं चित्र काढायचं. ओके, समजा हे पीक आहे असं काहीतरी. ओके, तर आपल्याला अशा प्रतीचं वाण बनवायचं आहे की कीटकनाशक ह्यावरती जर आपण फवारले तर त्याचा जो उपयोग आहे फक्त किड्यांना, कीटकांना मारण्यासाठी झाला पाहिजे. त्याचा म्हणजे त्याचं नुकसान, म्हणजे त्याचं जे रासायनिक अभिक्रिया आहे ही झाडांवरती व्हायला नको. झाडं त्यापासून काय झाली पाहिजे, वाचली पाहिजे. ओके, तर टॉलरन्स टू हर्बिसाइड्स. ओके, आपण तृण मारण्यासाठी, आपण किडे मारण्यासाठी जे रसायन वापरतो त्याचा वापर त्याच्यावरच झाला पाहिजे, आपल्या अन्नधान्यावरती झाला नाही पाहिजे, आपल्या पिकावरती झाला नाही पाहिजे. त्याचा अर्थ असा होतो. तर जे जनुकीय सुधारणा करून जे आपण नवीन वाण तयार करणार आहोत, आपण नवीन बी तयार करणार आहोत, बियाणं तयार करणार आहोत मित्रांनो, त्यामध्ये असे गुणधर्म असण्याची शक्यता असते. म्हणजे आपल्या गरजेनुसार डिझायरेबल, मी अगोदर शब्द वापरला डिझायरेबल, म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते आपण जे गुणधर्म हवा आहे ते घडून आणू शकतो. तर गुणधर्म कोणते असू शकतात, इन्क्रीज यील्ड म्हणजे वाढलेलं उत्पादन. ओके, उत्पादन वाढू शकते. टॉलरन्स टू हर्बिसाइड्स, ओके, जे कीटकनाशक किंवा जे तृणनाशक असतील, ओके, त्यांना प्रतिकार, त्यांच्या विरोधात प्रतिकार क्षमता असेल त्या बियाणांमध्ये. रेझिस्टन्स टू डिसीज, वेगवेगळ्या रोगांचे. ओके, ड्रॉट म्हणजे पाण्याची कमतरता जिथं आहे, दुष्काळ जिथं असेल, ओके,
अशा गोष्टींपासून प्रतिकार क्षमता निर्माण झालेली बी बियाणं तयार केली जातात. कसं? जनुकीय सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून. ओके, हे लक्षात घ्या. कदाचित त्याच्यामध्ये त्याचे जे पोषण तत्व असतील, ओके, न्यूट्रिशनल जे व्हॅल्यू असेल, ओके, त्याच्यातले जे पोषक तत्व असतील त्याचंही प्रमाण जे जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स मध्ये जास्त असेल. ओके, जनुकीय सुधारणा करून बनवलेल्या बियाणांमध्ये कदाचित ते जास्त असेल, कदाचित गुणधर्म तो आपल्याला हवा आहे. ओके, असंही त्यात चालतं. ओके, तर ह्याचा जनुकीय सुधारित तंत्रज्ञानाचा असा अर्थ होतो. काय अर्थ होतो मित्रांनो? कृत्रिमरित्या जनुकीय बदल घडवून आणून दुसऱ्या चांगल्या वाहनाच्या, आणि हे वाहन कुठून येऊ शकते? वनस्पतीमधून येऊ शकते, प्राण्यांपासून येऊ शकते. त्यांचा गुणसूत्राचा वापर करून अधिक उत्पन्न देणारं, ओके, आणि प्रतिकार क्षमता असणारं, ओके, कमी पाण्यावर जगणारं, रोग प्रतिकार क्षमता असणारं एक बी तयार करतोय. त्याच्यापासून येणारं पीक, त्याच्यामध्ये ती प्रतिकार क्षमता असेल. असं आपण प्रयोगशाळेत जे असे जे बियाणं तयार करतो, ओके, ते तयार करण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरलं जातं त्याला आपण जनुकीय सुधारित तंत्रज्ञान म्हणतो. जेनेटिकली मॉडिफाईड सीड्स, ओके, त्याच्यापासून जे बी बियाणं बनवलं जाते त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? जेनेटिकली मॉडिफाईड सीड. तर हे जीएम जेनेटिकली मॉडिफाईड टेक्नॉलॉजी म्हणजे जनुकीय सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून, ओके, बियाणं किंवा पीक बनवले. एखादं उदाहरण कोणतं आहे? तर एक गोल्डन राईस. ओके, गोल्डन राईस हा प्रकार एक जीएम म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे जनुकीय सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून एक बनवलेलं एक पीक आहे. ओके, बनवलेले अन्नधान्य आहे. काय कशाचा वापर केला बघायचा? खूप इंटरेस्टिंग आहे उदाहरण, खूप इंटरेस्टिंग आहे. ह्यामध्ये ओके, गोल्डन राईस इन्व्हॉल्व्स द इन्सर्शन ऑफ जीन्स फ्रॉम अ प्लांट. ओके, तर बघा, वनस्पतीतून घेतले आणि एक प्रकारे जीवाणूमधून देखील घेतले, बॅक्टेरियामधून. ओके, तर वनस्पती कोणकोणत्या? तर डॅफोडिल नावाचं जे फूल असते, ओके, आणि मक्का. ओके, ह्या दोन्हीचा वापर. हे झाले दोन वनस्पती. आणि सॉइल बॅक्टेरियम म्हणजे जमिनीमध्ये, ओके, मातीमध्ये एक जीवाणू असतो. ओके, ह्या दोघांमधल्या चांगल्या क्वालिटीचा वापर करून मित्रांनो एक धान्य बनवण्यात आलं. ओके, एक धान्य बनवण्यात आलं. त्या धान्यामध्ये व्हिटॅमिन ए म्हणजे अजीवनसत्वाचं भरपूर प्रमाण होतं. इट वॉज एनरिच्ड विथ व्हिटॅमिन ए. ओके, अजीवनसत्वाचं भरपूर प्रमाणात असलेलं एक बी बियाणं बनवण्यात आलं. आणि त्या म्हणजे ते कशाचं होतं? मुळात ते होतं तांदळाचं. ओके, ते बी तांदळाचं होतं. तर असं तांदळाचं त्या बियाणामध्ये हे डॅफोडिल्स आणि मैज म्हणजे मक्का आणि डॅफोडिल्स आणि मातीमधल्या जीवाणू ह्या तिघांचे गुणसूत्र घेऊन, याचे एकदम जीन्स घेऊन, त्याच्यातले चांगल्या क्वालिटीज एक्स्ट्रॅक्ट करून, त्याच्यातले चांगले गुणधर्म काढून, ओके, त्या तांदळाच्या बियामध्ये ते टाकण्यात आले. ओके, ते त्याची खूप चांगली पद्धत, वेगळी पद्धत असते. तुम्ही युट्यूबवरती व्हिडिओ बघून त्या पद्धती बघू शकता, कसं ते जीन्स काढले जातात, कसे ते इन्सर्ट केले जातात. इथं इन्सर्ट म्हणजे जसं आपण सरळ असं सुईमध्ये जसं दोरा टाकतो तेवढं सोपं नसते. ओके, खूप मोठ्या म्हणजे खूप एक्सपर्टीज लागते त्याच्यासाठी, खूप तज्ञ असावं लागते. तर अर्थतज्ञांनी नाही, वैज्ञानिकांनी आणि शेती तज्ञांनी ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि असं करून त्यांनी एक तांदळाचं एक वाण तयार केलं आणि त्याच्यापासून जे राईस तयार होतं, आपण गोल्डन राईस असा शब्द देतो. ओके, असा शब्द वापरतो, गोल्डन राईस. ओके, आणि त्या गोल्डन राईस मध्ये मित्रांनो अजीवनसत्व जे असते त्याचं प्रमाण भरपूर असते. आणि मुळात ह्याच डिझायरेबल क्वालिटीसाठी, ह्याच गुणधर्मासाठी असे 3 जीन्स मिळून 3 गुणसूत्रांचा वापर करून त्यांना मिक्स करून हे बी बनवण्यात आलं. ओके, गोल्डन राईस, ओके, डॅफोडिल्स, ओके, आणि मक्का आणि मातीत असलेला जीवाणू, ह्या तिघांचा वापर करून, या तिघांमधल्या चांगल्या डिझायरेबल क्वालिटीज, ओके, जे हवेसे असतात अशा गुणधर्माचा वापर म्हणजे काय? त्याच्यातले आपण जीन्स काढून घेतले, त्याच्यातले जे जेनेटिक जीन्स असतात, ओके, गुणसूत्र असतात, ते आपण काढून घेतले आणि ते आपण तांदळाच्या बियांमध्ये, शेती तज्ञांनी, मोठ्या मोठ्या वैज्ञानिकांनी ते तांदळाच्या बियांमध्ये त्याला
टाकण्यात आलं आणि त्याच्यापासून एक बी तयार करण्यात आलं, ज्याला आपण जेनेटिकली मॉडिफाईड, म्हणजे त्याचं गुणसूत्र देखील आपण बदलून टाकले. त्यामुळे त्याला आपण जनुकीय सुधारणा, म्हणजे त्याच्यातलं एकदम न्यूक्लियस लेवलवरती ओके, त्याच्या एकदम गुणसूत्र स्तरावरती आपण त्याच्यात बदल घडून आणला. ओके, वैज्ञानिकांनी त्याच्यात बदल घडून आणला आणि त्यामुळे त्याला काय म्हणतात, जनुकीय सुधारित बी म्हणतात. ओके, या बियाणं म्हणतात. तर गोल्डन राईस हे त्याचं एक एक्झाम्पल आहे मित्रांनो. काय गोल्डन राईस हे त्याचं एक एक्झाम्पल आहे. ओके. नंतर आता भारताच्या बाबतीत काय, सॉरी हे दुसरी स्लाइड घेतली मी चुकून. हा, तर भारताच्या बाबतीत काय बघा मित्रांनो, भारतात आजपर्यंत फक्त एकाच जेनेटिकली मॉडिफाईड पिकाला, ओके, जनुकीय सुधारित पिकाला व्यापारिक तत्वावरती ओके व्यापार म्हणजे मोठ्या प्रमाणावरती त्याचं उत्पादन करण्याची परमिशन भेटली, आणि ते म्हणजे बीटी कॉटन. ओके, बीटी कॉटन नावाचं जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे जनुकीय सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून त्याच्या गुणसूत्रांमध्ये बदल आणून त्याच्या जनुकीय स्तरावरती बदल आणून एक कापसाचा, बीटी कॉटन म्हणजे बीटी नावात कापूस, ओके, कापसाचं एक वाण तयार करण्यात आलं. आणि हे एकमेव असं जेनेटिकली मॉडिफाईड पीक आहे भारतात, ज्याला कमर्शियल कल्टिवेशन म्हणजे एक व्यापार मोठ्या प्रमाणावरती व्यापारिक तत्वावरती मोठ्या प्रमाणावरती उगवण्याची, पिकवण्याची परमिशन भारतात आहे, ओके, देण्यात आली. ओके, नो जीएम फूड क्रॉप हॅज एव्हर बीन अप्रूव्ड फॉर कमर्शियल कल्टिवेशन इन दी कंट्री. तर भारतात एकही पीक वाण व्यापारिक तत्वावरती घेण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली नाही आजपर्यंत. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. पण याचा अर्थ नाही असा नाही की प्रयोग बिलकुल होत नाहीत भारतात. मित्रांनो, जवळजवळ 20 अशी पिकं आहेत ज्याच्यावरती नियंत्रित क्षेत्रावरती म्हणजे एकदम लिमिटेड कन्फाइंड फील्ड वरती प्रत्यक्ष चाचणी म्हणजे फील्ड ट्रायल ज्याला म्हणतात, ओके, जमिनी स्तरावरती जी चाचणी असते, ओके, जमिनी स्तरावरती जी चाचणी असते ती करण्यात येत आहे. ओके, जवळजवळ 20 पिकांची ती चाचणी होत आहे. ओके, हे लक्षात घ्या. पण फक्त एकच पीक आहे जे म्हणजे जीएम क्रॉपचं बीटी कॉटन, ओके, ज्याची भारतात परमिशन भेटली व्यापारिक तत्वावरती, ते आपण हे घेऊ शकतो. ओके, शेतात ते आपण पिकवू शकतो. उदाहरण म्हणजे जीएम तांदूळ. हा, तर ह्याचं हे जे फील्ड ट्रायल म्हणले मी, प्रत्यक्ष चाचणी सुरू आहे. ओके, ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष चाचणी सुरू आहे, फील्ड ट्रायल सुरू आहेत, जमिनीवरती आपण प्रत्यक्ष प्रयोग करतोय. त्या प्रयोगामध्ये एक प्रयोग म्हणजे जीएम तांदूळ, ओके, जेनेटिकली मॉडिफाईड राईस. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण कोणत्या गुणधर्मांना घेण्याचा प्रयत्न करतायत शेती तज्ञ आणि वैज्ञानिक, कीटकांना आणि रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता त्या तांदळाच्या बियाणामध्ये असली पाहिजे, असा प्रयोग देखील भारतामध्ये सुरू आहे. जसं गोल्डन राईस मध्ये विटॅमिन ए सत्वाने त्याला परिपूर्ण करण्यात आलं, तसंच भारतामध्ये देखील प्रयोग आहे की कीटकनाशक आणि रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता असलेले एक तांदळाचं आपण वाण बनवूया, जे की जेनेटिकली मॉडिफाईड आहे. पण हे फक्त म्हणजे प्रायोगिक तत्वावरच सुरू आहे. फील्ड ट्रायल म्हणजे जमिनीवरती त्याचे प्रयोग सुरू आहेत. व्यापारिक तत्वावरती हे पिकवण्याची परमिशन भारतात नाही. भारतात फक्त एकाच पिकाला आहे, ती म्हणजे बीटी कापूस, बीटी कॉटन. हे तुम्हाला लक्षात पाहिजे मित्रांनो. ओके, याचा आणि थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे असं समजू नका की फक्त जेनेटिकली मॉडिफाईड हीच टेक्नॉलॉजी अशी आहे की ज्याने आपण आपल्याला हवेसे जे गुणधर्म आहेत बी बियाणांमध्ये ते आणू शकतो. शास्त्रज्ञ, शेतीतज्ञ फक्त एकाच तंत्रज्ञानाचा वापर करतात. मित्रांनो, असं काही नाही. ओके, नॉन जीएम म्हणजे गैर जनुकीय सुधारित तंत्रज्ञान देखील आहे, ज्यामध्ये हर्बिसाइड टॉलरंट राईस, ओके, म्हणजे तृणनाशकाला जे प्रतिकार करेल. ओके, कसं आहे तृणनाशक म्हणजे हर्बिसाइड म्हणजे काय मित्रांनो, जे नको असलेलं गवत येते, नको असलेली दुसरी जी पिकं येतात. ओके, कसं असते, जसं अर्थशास्त्रामध्ये कॉम्पिटिशन असते, स्पर्धा असते. ओके, दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपन्यांमध्ये जी स्पर्धा होते, तशीच आहे ना वनस्पतींमध्ये स्पर्धा असते. एक वनस्पती दुसऱ्या वनस्पतीला काय करतो, पिकू देत नाही. ओके, तर अशा वेळेस काय करतो आपण, ज्या वनस्पती आपल्याला पिकवायच्या असेल त्या वनस्पतीला जी दुसरी वनस्पती त्रास देते त्याला आपण एकतर हाताने काढून टाकतो. आपण ते तुम्हाला कापणी नाही, ओके, ह्याचा वापर करून, ओके,
आपण म्हणजे एक मॅन्युअली ओके मजुरांचा वापर करून ते छाटून टाकतो, आपण सगळे ते काढून टाकतो. ओके, पण हे काढण्यासाठी दुसरं एक पद्धत वापरली जाते, ती म्हणजे आपण त्याच्यावरती फवारणी करतो कीटकनाशकांची किंवा त्याच्यावरती जे तृणनाशकांची फवारणी करतो, ते आपोआप मरून जातात. मग ते जे तृण असतात, ते जे नकोस असलेलं गवत असतं ते मरून जाते. तर बऱ्याचदा काय होतं, ते हार्बिसाइडमुळं, अशा नाशकांमुळं, अशा तृणनाशकांमुळं त्या मुख्य वनस्पतीवर देखील परिणाम होण्याची शक्यता असते. आणि हा परिणाम होऊ नये ह्याच्या विरोधात प्रतिकार क्षमता निर्माण झाली पाहिजे, म्हणून देखील प्रयोग सुरू आहेत. आणि ते प्रयोग काही जनुकीय सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून नाही, तर नॉन जीएम आहेत. म्हणजे जनुकीय स्तरावरती ते नाही. ओके, गैर जनुकीय सुधारित ओके देखील ते तंत्रज्ञान वापरायला सुरुवात झालेली आहे. आणि त्याचं उदाहरण म्हणजे 2 प्रकारचे तांदळाच्या प्रती आहेत, वाण आहेत. एक पुसा बासमती 1979 आणि पुसा बासमती 1985, असे हे जे 2 वाण आहेत मित्रांनो, ह्यावरती देखील प्रयोग सुरू आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, ओके, दीज टू आर नॉट जेनेटिकली मॉडिफाईड. प्लीज रिमेंबर, हे जेनेटिकली मॉडिफाईड नाहीत, हे नॉन जेनेटिकली मॉडिफाईड आहेत. म्हणजे जनुकीय सुधारित तंत्रज्ञानाचा इथं वापर नाही, तर आपण एक गुणसूत्र स्तरावरती ह्याच्यात काही बदल करत नाही. ते न करता देखील आपण त्या बियाणांमध्ये हव्या त्या सुधारणा, शेती तज्ञ आणि वैज्ञानिक हे हवे तसे सुधारणा आणण्याचा प्रयत्न करतात. त्याचे 2 उदाहरणं म्हणजे पुसा बारामती 1979 आणि पुसा बारामती सॉरी पुसा बासमती. बारामती का आलं, सॉरी, सॉरी. ओके, तर पुसा बासमती 1979 आणि पुसा बासमती 1985. ओके, तर बासमती हे तांदळाचा प्रकार आहे. ओके, आय एम रिअली सॉरी फॉर प्रोनाउन्सिंग इट एज बारामती. तर पुसा बासमती हे 1979, पुसा बासमती 1985, असे हे 2 वाण आहेत. ओके, आता आपल्या भारतात ज्याला परमिशन भेटली, ओके, परवानगी भेटली व्यापारीकरणाची, ज्याला परवानगी भेटली, ते म्हणजे एकमेव पीक म्हणजे कोणतं, बीटी कॉटन. ओके, नेमकं बीटी कॉटन काय मित्रांनो, पिंक बोलवर्म ओके अशा नावाचा एक कीड आहे. ओके, एक इट इज अन इन्सेक्ट. ओके, पिंक बोलवर्म. ओके, ह्या कीटकांपासून संरक्षण देणार, ओके, या कीटकांपासून संरक्षण देणार एक वाण तयार करायचं होतं, आणि ते वाण म्हणजे बीटी कॉटन. ओके, ते वाण म्हणजे बीटी कॉटन. ओके, कोणत्या कंपनीने तयार केलं होतं, मोन्सॅन्टो. ही कंपनी आता अस्तित्वात राहिली नाही. ओके, काही वर्षापूर्वी, म्हणजे काही वर्षापूर्वी 2018 का काही एक 4-5 वर्षापूर्वीच ह्या कंपनीने अशा सगळा आपला बिझनेस गुंडाळलेला आहे. ही अमेरिकन कंपनी होती. आणि ह्या बीटी कॉटनला भारतात पहिल्यांदा 2002 ला परवानगी देण्यात आली होती. तर या बीटी कॉटन मध्ये नेमकी क्वालिटी काय मित्रांनो, नेमकं गुणधर्म काय, तर पिंक बोलवर्म नावाचा एक कीटक असतो. ओके, ओके, त्याच्यापासून प्रतिकार करण्याची क्षमता ह्या कापसामध्ये आहे. त्याच्यापासून त्याच्या विरोधात प्रतिकार करण्याची क्षमता या कापसामध्ये आहे. ओके, तर एक पिंक बोलवर्म नावाचा एक कीटक, इट इज अ टाइप ऑफ इन्सेक्ट. ओके, इट इज अन इन्सेक्ट. ओके, आणि त्या बियाणाचं जे नाव होतं बोलगार्ड 1. ओके, बोलगार्ड 1 असं त्याचं नाव आहे. ओके, ते जेनेटिकली मॉडिफाईड जे आपण पीक तयार केलं, ओके, सीड तयार केलं, त्याला बोलगार्ड 1 म्हणतात. ओके, आणि कोणत्या कंपनी तयार केलं तर मित्रांनो, हे मोन्सॅन्टो. प्लीज रिमेंबर द नेम, मोन्सॅन्टो नावाची अमेरिकन कंपनी आता अस्तित्वात नाही, हे पण लक्षात घ्या. ही कंपनी आता अस्तित्वात नाही. तर या कंपनीनं हे तयार केलं होतं. आणि मित्रांनो, ह्याचा भरपूर प्रमाणावरती उपयोग झाला, याचा भरपूर प्रमाणावरती भारतीय शेतकऱ्यांना फायदा झाला. ओके, आणि आपण जवळजवळ आपण कापसाची निर्यात करू शकतो, एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपण कापूस घ्यायला सुरुवात केली फक्त बीटी कॉटनमुळे. ओके, ही रियालिटी आहे, ही रियालिटी आहे, हे तथ्य आहे. तुम्ही आकडेवारी काढले तर तुम्हाला कळेल. ओके मित्रांनो, तर आपण पुढचा टॉपिक, आता हे झालं हरित क्रांती आणि जनुकीय सुधारित तंत्रज्ञानाबद्दल. आता आपण पुढचा टॉपिक बघूया. पुढच्या टॉपिकचं नाव आहे शेतीमालाचे किंमत निर्धारण. ओके, शेतीमालाचे किंमत निर्धारण म्हणजे काय, प्राइस डिटर्मिनेशन ऑफ ऍग्रिकल्चर और फार्म प्रोड्यूस. ओके, या टॉपिक वरती आपण आता डिटेल मध्ये बोलूया. तर मित्रांनो, शेतमाल एकदा आपण आता ह्या अगोदर
बी बियाणांबद्दल बघितलं. ओके, सुधारित बी बियाणांचा वापर करून आपण पीक घेतो. ओके, तर ते पीक घेतल्यानंतर त्याची किंमत ठरवली गेली पाहिजे. ओके, त्याची किंमत ठरते बाजारात. जर तुम्ही अर्थशास्त्राच्या हे प्रिन्सिपल्सने बघितलं, अर्थशास्त्राच्या नियमाने बघितलं, तर कोणत्याही गोष्टीची किंमत ही कशी ठरली पाहिजे, ही मागणी आणि पुरवठाच्या ह्या दोन तत्वांच्या आधारावरती ठरली पाहिजे. ओके, बाजारपेठेच्या नियमानुसार ठरली पाहिजे. पण कसं बऱ्याचदा काय असते, की एक शेतकऱ्यांना मदत म्हणून, ओके, त्यांच्या मेहनतीला एक मोबदला मिळाला पाहिजे म्हणून, आणि एक आपण फक्त एक इकॉनॉमिक स्टेट नाही, आपण काय फक्त अर्थशास्त्राचा विचार नाही करत, आपण लोकांच्या कल्याणाचा देखील विचार करतोय. सरकार म्हणून सरकारच्या काही जबाबदाऱ्या असतात. ओके, द गव्हर्नमेंट इज ऑल्सो द कंट्री इज ऑल्सो वेलफेअर स्टेट. ओके, ज्याला कल्याणकारी राज्य म्हणतो आपण. कल्याणकारी राज्याची एक कल्पना केलेली आहे, कल्याणकारी देशाची एक कल्पना केलेली आहे आपण. राज्यघटने देखील हे नमूद केलेलं आहे की आपण एक कल्याणकारी राज्य बनलं पाहिजे. आपण ह्या सरकारने, राज्य सरकारने, केंद्र सरकारने लोकांच्या कल्याणाबाबत देखील विचार केला पाहिजे. ओके, तर सगळ्या गोष्टी जर आपण बाजारपेठेवरती सोडून दिल्या, तर कदाचित असं होऊ शकते की जो मोबदला असतो, ओके, जी पिकं घेतो, ते पिकं कापणी झाल्यानंतर त्याचा जे अन्नधान्य, त्याचा जो मोबदला मिळतो शेतकऱ्यांना, तो कदाचित कमी असू शकतो. ओके, कधी जास्त असू शकतो, कमी असू शकतो. तर ते कमी भेटू नये त्यांना. ओके, त्याच्याबद्दल जी पीक आणि अन्नधान्य विकल्याबद्दल, ओके, तो जो मोबदला आहे तो कमी होऊ नये, आणि एक त्याचं त्यांच्या मेहनतीनुसार त्यांना मोबदला भेटला पाहिजे. ओके, शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीनुसार मोबदला भेटला पाहिजे. म्हणून काय करते, सरकार हस्तक्षेप करते. कशामध्ये? तर बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करते. आणि ह्या हस्तक्षेपाचा प्रकार काय, म्हणजे एक प्रकार आहे. ओके, तर किंमत निर्धारण करण्यासाठी सरकार काय करते, हस्तक्षेप करते. बऱ्याच वेगवेगळ्या मुद्द्यांवरती सरकार हस्तक्षेप करू शकते, जसं की बी बियाणं पुरवणं, ओके, अनुदान देणं, ओके, जसं की खतांवरती अनुदान मिळते, शेती पंपावरती अनुदान मिळते, म्हणजे ड्रिप इरिगेशन करायचं, ठिबक सिंचन करायचं, त्यावरती अनुदान मिळू शकते. किंवा जर शेतामध्ये तुम्हाला सोलार पॅनल लावायचं असेल, ओके, सौर ऊर्जेवर चालणारे जे सेल्स, म्हणजे काही मशीन्स वगैरे सौर ऊर्जेचं पॅनल लावायचं असेल, त्याच्यासाठी सरकार अनुदान देऊ शकते. बऱ्याच वेगवेगळ्या मुद्द्यांवरती सरकार काय करू शकते, हस्तक्षेप करू शकते. तर एक हस्तक्षेप सरकारचा खूप मोठा असतो, तो म्हणजे किंमत निर्धारणेमध्ये. ओके, किंमत निर्धारण म्हणजे प्राइस डिटर्मिनेशन. ओके, इंग्रजीमध्ये काय, प्राइस डिटर्मिनेशन म्हणजे ठरवली कशी, निर्धारण म्हणजे ठरवणे. तसं जर बघायला गेलं तर अर्थशास्त्राचा सरळ सरळ सिद्धांत काय, एखाद्या वस्तूची किंमत कशी ठरते, एखाद्या वस्तूची किंमत त्याच्या मागणी आणि त्याच्या पुरवठ्यानुसार ठरते. ओके, पण बऱ्याचदा काय होते की शेतीमाल जो असतो त्याची किंमत कदाचित खूप कमी आहे. बाजाराने जी ठरवलेली किंमत असते ती कदाचित खूप कमी येत असते. ओके, कमी येते. तर त्यासाठी तेव्हा मग सरकार काय करते, हस्तक्षेप करायला लागते, जेणेकरून शेतकऱ्यांना एक मदत भेटली पाहिजे. शेतकऱ्यांना एक त्यांनी पिकवलेल्या पिकासाठी एक चांगला मोबदला मिळाला पाहिजे. ओके, आणि असं जेव्हा सरकार, राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, आपण केंद्र सरकारबद्दलच बोलणार आहोत. ओके, राज्य सरकार मिनिमम सपोर्ट प्राइस मध्ये काही हे करत नाही, म्हणजे किंमत निर्धारणेमध्ये काही हस्तक्षेप करत नाही. ओके, केंद्र सरकार करते. कसं करते आपण थोड्या वेळात बघायचंय. तर हे जे हस्तक्षेप करते केंद्र सरकार, ओके, किंमत ठरवण्यामध्ये, ओके, त्याला आपण काय म्हणतो, एक सरकारचा हस्तक्षेप म्हणतो. हे सरकारचा हस्तक्षेप आहे, हे काही अपेक्षित नाही. तसं जर बघायला गेलं तर तुम्ही जर भांडवलशाही अर्थव्यवस्था बघितली, 100% भांडवलशाही, एकदम प्युअर, ओके, कम्प्लीट पूर्णपणे जी भांडवलशाही अर्थव्यवस्था असते, त्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप अपेक्षितच नसतो. ओके, सरकारचा हस्तक्षेप अपेक्षितच नाही. पण तरी कारण आपण कल्याणकारी देशाचं एक स्वप्न बघितलेलं आहे, नमूद केलेलं आहे राज्यघटनेमध्ये, तर आपल्याला सरकारला हे करणं अपेक्षित आहे. ओके, सरकारला हे करणं भाग आहे. ओके, आणि निवडणुका नावाच्या गोष्टी पण असतात. नाही केलं तर कदाचित ते पूर्ण निवडून येणार नाहीत. ओके, त्याचा एक निवडणुकांना देखील एक अर्थशास्त्रीय दृष्टिकोन आहे, तो आपण इथं आपल्या सिलेबसमध्ये नाही तो. तर सरकार काय करते, जर बाजारानेच ठरवलेल्या किमती जर कमी होत असतील, किंवा तसं जर सरकारला वाटत असेल की कदाचित ह्या शेतमालाला बाजारामध्ये तेवढी किंमत मिळणार नाही, तर सरकार एक मदत म्हणून, ओके, सरकार एक आधार म्हणून एक किमान किंमत ठरवते. ओके, किमान किंमत ठरवते, आणि अशा हस्तक्षेपाला
ओके, ह्या पद्धतीला आणि ह्या किमतीला ओके, जी किमान किंमत ठरवली जाते त्याला म्हणतो आपण किमान आधारभूत किंमत. ओके, इंग्रजीमध्ये त्याला मिनिमम म्हणजे किमान, सपोर्ट म्हणजे आधारभूत, प्राइस म्हणजे किंमत. ओके, तर हे मिनिमम सपोर्ट प्राइस काय मित्रांनो, हे किंमत निर्धारणेसाठी सरकारने बाजारात केलेला हस्तक्षेप आहे. ओके, अर्थशास्त्राच्या जर एकदम प्युअर सिद्धांताच्या दृष्टीने तुम्हाला जर बघायचं असेल तर हे बरोबर नाही. कारण अर्थशास्त्र काय म्हणते की कोणत्याही वस्तू सेवेची किंमत, कोणत्याही शेतमालाची किंमत ही त्याच्या मागणी आणि पुरवठ्यानुसार ठरली पाहिजे. पण तरीही सरकारला जेव्हा असं जाणवते की कदाचित ह्या शेतमालाला तेवढी किंमत मिळणार नाही, तर सरकार काय करायला लागतं, हस्तक्षेप करायला लागते. आणि अशा हस्तक्षेपापैकी एक म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस, म्हणजे काय, किमान आधारभूत किंमत, मिनिमम सपोर्ट प्राइस. तर ह्या मिनिमम सपोर्ट प्राइस बद्दल आपल्याला ह्या पार्ट मध्ये जाणून घ्यायचं. ओके, तर मिनिमम सपोर्ट प्राइस काय आहे, ओके, नेमकं ते कोणती संस्था करते, एका संस्थेविषयी आपल्याला जाणून घ्यायचं. थोडक्यात त्या संस्थेविषयी आपण जास्त बघणार नाही, किंमत निर्धारण कसं होते त्याविषयी आपल्याला जास्त बघायचं आहे. त्या संस्थेचं नाव आहे कमिशन फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस. ओके, त्यानंतर नेमकं कोणकोणत्या पिकांना ते मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे किमान आधारभूत किंमत दिली जाते. ओके, त्यानंतर नेमकं याची घोषणा कधी करण्यात आली आणि नेमकं जेव्हा किमान आधारभूत किंमत ठरवण्याची गोष्ट येते त्यावेळेस कोणत्या खर्चाला कन्सिडर केलं जाते. ओके, तर हे देखील आपल्याला हे डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आणि हाच टॉपिक आपल्याला डिटेलमध्ये आता बघायचं. ओके, सो लेट अस स्टार्ट विथ द टॉपिक मिनिमम सपोर्ट प्राइस. मिनिमम सपोर्ट प्राइस बद्दल आपल्याला भरपूर बघायचं आहे. ओके, तर मिनिमम सपोर्ट प्राइस काय, किमान आधारभूत किंमत काय मित्रांनो. किमान किंमत आहे म्हणजे काय, कमीत कमी, त्याच्या खाली नको. लक्षात घ्या, जास्तीत जास्त नाही. जास्तीत जास्त म्हणजे काय, दोन किमती असतात, एक कमाल आणि किमान. हे समजा, तुम्हाला समजून सांगतो, एक मिनिट, लेट मी टेक अ ब्लँक शीट हिअर. हा, दोन प्रकारच्या किमती असतात मित्रांनो, एक कमाल असेल, एक किमान असेल. किमान म्हणजे मिनिमम, कमाल म्हणजे मॅक्सिमम. मॅक्सिमम प्राइस जर असेल, कमाल किंमत असेल मित्रांनो, तर ही समजा ही कमाल किंमत, सरकारने ही कोणत्या तरी गोष्टीसाठी कमाल किमती पण असतात. ह्या टॉपिक मध्ये जरी नसेल तरी ती नंतर कदाचित आपल्याला शिकायला मिळेल. जर आपण ह्याचं बघितलं, औषधं जी असतात, मेडिकल वर मिळणारी जी औषधं असतात, त्यांच्या बऱ्याचदा कमाल किमती ठरलेल्या असतात, म्हणजे मॅक्झिमम किती पाहिजे ते ठरले असतात. पण शेतमालाविषयी बघतोय तर त्या बाबतीत आपण काय बघायचं, किमान किमती, कमीत कमी किती किमतीवरती तो विकला जाईल वगैरे वगैरे, ते नंतर आपल्याला कळणार आहे विकत घेतला जातो का विकला जातो. त्याची एक मिनिमम प्राइस असेल, किमान किंमत असेल. किमान म्हणजे, कमाल म्हणजे काय, जास्तीत जास्त म्हणजे काय, समजा जास्तीत जास्त किंमत एखाद्या गोष्टीची, समजा XYZ एक गोष्ट आहे, एक्स नावाची गोष्ट आहे, त्याची कमाल किंमत ठरवली तर ते समजा 20 रुपये ठरवली, तर 20च्या वर त्याची अपेक्षा नाही, 20च्या वर ते विकण्याची किंवा विकत घेण्याची, 20 रुपयाच्या वर, ओके, 20 रुपये प्रति युनिट, ओके, प्रति एकक विकत घेण्याची किंवा विकण्याची अपेक्षा नाही, त्याला आपण कमाल म्हणतो. मॅक्झिमम 20, 20च्या खाली येऊ शकतो, 19, 18, 17, 1, 2 काही येऊ शकतो, पण 20च्या वर नाही, त्याला कमाल म्हणतो आपण. किमानचा अर्थ काय असतो मित्रांनो, किमान म्हणजे एक मिनिमम प्राइस ठरलेला असते, त्याच्या खाली आपण येऊ शकत नाही. समजा मिनिमम आता 20 ठरवले आपण, याचा अर्थ 21, 22, 23, 100, 1 लाख काही करा तुम्ही, पण 20च्या खाली तुम्ही येऊ शकत नाही. 20 रुपयाच्या खाली तुम्ही प्रति एकक येऊ शकत नाही, त्याला आपण किमान म्हणतो. मिनिमम सपोर्ट प्राइस काय असते मित्रांनो, ही किमान किंमत असते. किमान म्हणजे कमीत कमी एवढं, ह्याच्यापेक्षा जर जास्त द्यायचं असेल देऊ शकता, मार्केटमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त भेटत असेल काही प्रॉब्लेम नाही. ओके, पण ओके, लेट मी गो टू दॅट स्लाइड फर्स्ट. स्लाइड वर जाऊया. किमान म्हणजे, हा एक मिनिट, तर किमान आधारभूत किंमत काय असते मित्रांनो, ही किमान किंमत, किमान म्हणजे मिनिमम असते. ओके, मिनिमम म्हणजे काय, त्याच्या खाली आपण येणार नाही, सरकार येणार नाही, आणि विकत घ्यायचं असेल किंवा विकायचं असेल तर त्याच्या खाली ती आपण जाण्याची कोणाला परमिशन नसते.
तर शेतकऱ्यांसाठी ह्या काळातला मोबदला असतो मित्रांनो. इंग्रजीमध्ये त्याला रेम्युनरेशन म्हणतात. रेम्युनरेशन म्हणजे आपण जे काम केलं त्याच्या बदल्यात त्याच्याच प्रमाणात आपल्याला जी मिळकत मिळते त्याला रेम्युनरेशन म्हणतात. ओके, मोबदला. ओके, तर त्याच्या बदल्यामध्ये त्याच्या एक्सचेंजमध्ये आपल्याला काहीतरी मिळतं, त्याला मोबदला म्हणतात. तर शेतकऱ्यांना दिला जाणारा हा मोबदला आहे आणि तो कसा असतो, किमान किंमत ठरवून मिळतो. किमान म्हणजे कमीत कमी एवढे तर मिळालेच पाहिजे, याच्यापेक्षा जास्त मिळाले तर अतिउत्तम, काही प्रॉब्लेम नाही, पण किमान कमीत कमी एवढे मिळालेच पाहिजे. ओके, आणि ही सरकारतर्फे दिली जाणारी किंमत असते. लक्षात घ्या, बाजार बाजार मूल्य कदाचित ह्याच्यापेक्षा कमी असेल, जास्त असेल, हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. हे मिनिमम सपोर्ट प्राइस पेक्षा कदाचित बाजार मूल्य कमी असेल मित्रांनो, किंवा जास्त असेल, काही असू शकते, पण सरकारने दिलेलं मूल्य म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राइस असते. ओके, आणि सरकारला जर विकत घ्यायचं असेल, आता हे सरकार विकत घेणे याचा अर्थ काय तुम्हाला नंतर क्लिअर होईल दुसऱ्या तिसऱ्या स्लाइडमध्ये, तरी देखील ह्या किमतीने सरकार विकत घेते. ओके, ते आपल्या नंतरच्या स्लाइडमध्ये क्लिअर होईल. ओके, तर भारतामध्ये मित्रांनो हे जे किमान किंमत दिली जाते, ओके, आधारभूत किंमत दिली जाते, मिनिमम सपोर्ट प्राइस दिला जातो, हे एक संस्था ह्याबद्दल शिफारस करण्याचं काम करते. त्या संस्थेचं नाव आहे कमिशन फॉर ऍग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस. तर ही काय करते, शिफारस करते. ओके, किती पिकांसाठी शिफारस करते, 22 पिकांसाठी आणि एका वेगळ्या पिकासाठी, असं 23. एकूण पिकं किती आहेत मित्रांनो, 23 आहेत. ओके, 22 पिकांसाठी मिनिमम सपोर्ट प्राइस असतो. लक्षात घ्या मित्रांनो, 22 पिकांसाठी किती काय असतो, मिनिमम सपोर्ट प्राइस, आणि एका पिकासाठी फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस. ओके, लक्षात घ्या मित्रांनो, 22 पिकांसाठी हे एमएसपी असते, मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे किमान आधारभूत किंमत, आणि एका पिकासाठी फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस असा त्याचा शब्द आहे. फेअर म्हणजे सगळ्यांसाठी समान. ओके, फेअर. रेम्युनरेटिव्ह म्हणजे मोबदला, जे दाखवते मोबदला. ओके, प्राइस म्हणजे किंमत. ओके, तर मिनिमम सपोर्ट प्राइस आणि फेअर रेम्युनरेटिव्ह प्राइस अशा दोन गोष्टी असतात, जे कोण शिफारस करते याची, कमिशन फॉर ऍग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस. ओके, हे हा आयोग आहे जो शेतीमालाचं जे खर्च असतो आणि त्याच्या किमती असतो त्याच्याबद्दल माहिती, त्याच्याबद्दल अभ्यास करून सरकारला शिफारस करते की या खरीफाच्या किंवा या रब्बीच्या किंवा या नगदी पिकासाठी आपण एवढं मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे किमान आधारभूत किंमत, किंवा फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस फॉर शुगर केन किंवा ऊसासाठी फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस आपण देऊ शकतो, अशी शिफारस केली जाते मित्रांनो. लक्षात घ्या, फक्त शिफारस करण्यापुरतच ह्या CACPचं काम आहे, कमिशन फॉर ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेसचं. ह्यांनी शिफारस केलेल्या गोष्टींपेक्षाही जास्त पैसे, जास्त किंमत केंद्र सरकार देऊ शकते. फक्त शिफारस करू शकते, बांधील नसते. केंद्र सरकार हेच ऐकणं, ह्याच किमतीला म्हणजे किमतीवरती अन्नधान्य विकत घेणं, हे केंद्र सरकार बांधील नसतं. एवढं तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे. हा जो आयोग आहे कमिशन फॉर ऍग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस, कोणाच्या अंतर्गत चालतो, कृषी मंत्रालयाच्या संलग्न आहे, ते त्याच्या अंतर्गत चालते. ते एक डिपार्टमेंट असल्यासारखं काम करते. ओके, 1965 ला त्याची स्थापना झाली होती आणि सल्लागार असल्यासारखं काम करते. इट्स जस्ट अन ऍडवायझर. ओके, ऍडवायझरी बॉडी आहे, सल्ला देण्याची जी संस्था आहे. ओके, आणि शिफारशी अंमलात आणणे बांधील नसते. तर केंद्र सरकारला शिफारस दिली जातात, पण शिफारसी त्या अंमलात आणल्याच पाहिजेत. त्याच किमतीवरती अन्नधान्य विकत घेतलं पाहिजे, पीक विकत घेतलं पाहिजे, असं काही केंद्र सरकारला कंपल्सरी नसते. ओके, तर केंद्र सरकार, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे 22 पिकांवरती आणि काय देते, एमएसपी देते, मिनिमम सपोर्ट प्राइस, आणि एका पिकांवरती, ऊसावरती मित्रांनो लक्षात घ्या, फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस, FRP ऊसावरती असते, एमएसपी 22 गोष्टींवरती असते, 22 पिकांवरती. त्या 22 पिकांपैकी मित्रांनो 14 ही खरीफाची पिकं असतात, 6 ही रबी हंगामाची पिकं असतात, 2 ही कमर्शियल म्हणजे नगदी पिकं असतात, जे व्यापारी तत्वावरती ते हे केले जातात, पिकवले जातात. ओके, तर खरीफाचे 14, रब्बीचे 6, 2 नगदी पिकं. आपण कॅल्क्युलेशन करून बघूया म्हणजे लक्षात राहील तुम्हाला. 14 खरीफाचे, 6 रब्बीचे, 20
आणि 2 कशाचे कमर्शियल क्रॉप आणि 21 म्हणजे ऊस. आणि ऊसाला काय मिळतो, MSP मिळत नाही, FRP मिळतो. लक्षात घ्या, ऊसासाठी MSP नसतो, FRP असतो. +1 दिस इक्वल्स, ओके, दिस विल बी इक्वल टू 14 आणि 6 20, 20 आणि 2 22 आणि 23. ओके, अशा 23 पिकांसाठी कमिशन फॉर ऍग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस ही संस्था काय करते, शिफारस करते की असा असा हमी भाव द्या. ओके, MSP द्या 22 पिकांसाठी आणि एका पिकासाठी FRP द्या. ओके, तर 14 खरीफाचे, 6 रब्बीची, 2 कमर्शियल क्रॉप्स. तुम्ही नंतर लिस्ट काढू शकता. 2 कमर्शियल क्रॉपची नावं तुम्हाला सांगतो, ज्यूट आणि खोबरं. ज्यूट आणि खोबरं ही 2 जे आहेत ते कमर्शियल क्रॉप आहेत, त्याच्यासाठी देखील MSP असतो, मिनिमम सपोर्ट प्राइस असतो. आणि बाकीची खरीपाची 14 पिकं आहेत, 6 रब्बीची आहेत आणि 2 कमर्शियल क्रॉप आहेत आणि एक ऊस आहे ज्याला MSP नाही भेटत तर FRP भेटतो. ओके, आणि मित्रांनो हे झाले 23. ओके, आणि एक लक्षात घ्या, कदाचित तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो, ह्या 14 खरीप पिकांमध्ये आणि 6 रब्बी पिकांमध्ये त्यांचे वेगवेगळे प्रकार पण असू शकतात. ओके, समजा आपण ह्याची गोष्ट करूया, कापसाची. ओके, कापूस. तर कापसाचे 2 प्रकार असू शकतात, एक प्रकार, 2 प्रकार. ओके, त्याला आपण एकच मानले. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, वी आर नॉट टॉकिंग अबाउट दी डिफरंट से व्हरायटी. ओके, डिफरंट से टाइप्स ऑफ सीड. कापूस म्हणजे कापूस. कापसाचे जर 2-3 प्रकारे वेगवेगळे वाहन असतील, ओके, आणि त्याला जर केंद्र सरकार वेगळा MSP देत असेल तर आपल्या दोन्हीला मिळून एक पीक असं समजलं आणि त्यामुळे त्याची टोटल 23 होते. तुम्ही जर तसं बघितलं, ओके, तर ते 23 पेक्षा खूप जास्त जाते, 25-26च्या पण वर जाते. पण लक्षात घ्या, जर पिकाची गोष्ट आली तर कापूस हे एक पीक आहे आपल्यासाठी. हा, त्याच्यातले 2 वेगवेगळ्या प्रतीचे वाण असू शकतात, वेगवेगळ्या प्रतीच्या बी असू शकतात. ओके, पण आपल्याला वेगवेगळ्या प्रतीचे वेगळे गुणधर्म असणारे 2 प्रकार असू शकतात, पण आपण त्याच्यात पडणार नाही. ओके, आणि केंद्र सरकार जी मंत्रालय आहे, CACP आहे, त्याच्यात CACP काय करते, कापसामधल्या 2 वेगवेगळ्या वाणांना, ओके, वेगवेगळा MSP ठरवते. पण जेव्हा तो अहवाल सादर केला जातो तेव्हा त्याला एकच समजला जातं, एक पीक समजलं जातं आणि अशी टोटल किती आहे, 23 आहे. अशी टोटल किती आहे, 23 आहे. लक्षात घ्या. ओके, त्यामुळं ज्यूट खोबऱ्याचा एक प्रकार असतो, त्याला डीहस्क कोकोनट म्हणतात, म्हणजे नारळाचा एक प्रकार आहे. त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, नारळाचे फक्त वरची केस काढायची, थोडेसे त्याच्यावर ठेवायचं. म्हणजे खोबरं म्हणजे काय, ते वाळलेलं असते. आपण त्याला फोडतो, त्याच्यातलं ते खोबरा काढतो, त्याला वाळवतो, तर खोबरं झालं. पण वाळवण्याच्या अगोदर जर त्याचं ते कवच आपण तसंच ठेवलं आणि त्याच्यावरती थोडेसे वरचं कवच तसंच ठेवलं, त्याची केसही तसंच ठेवलं, तर त्याला डीहस्क कोकोनट म्हणतात. ओके, म्हणजे त्याच्यावरची केस काढलेली जातात, पण ते आपण मधला जो मेन पार्ट आहे, पांढरा जो पार्ट आहे, त्याला खोबरं म्हणतो, ज्याचा आपण मसाल्यामध्ये वापर करतो. ओके, बऱ्याच गोष्टींमध्ये वापर करतो. साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतात त्याचा चटणीसाठी भरपूर प्रमाणात, आता चटणी ही सगळीकडेच भेटते आजकाल, पण एक काळ असा होता की साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतात त्याचा भरपूर वापर व्हायचा. ओके, आजकाल आधुनिक भारतात, आधुनिक काळात हे सगळीकडेच होतं. ओके, तर खोबरं म्हणजे काय, वाळलेलं. आणि जेव्हा त्याचं कवच तसंच असते, ते आपण फोडत नाही, त्याला हस्क. ओके, हस्क म्हणजे जे वरचं जे कवच, जे हस्क म्हणजे काय, आता तांदळावरचे जे हे असतात, म्हणजे तांदळाचं जे तृण असते, तांदळावरचं जे कवच असते किंवा नारळावरचे जे कवच असते, त्याला हस्क म्हणतात. डीहस्क म्हणजे त्याला कमी करणे, त्याला काढून टाकणे. ओके, तर डीहस्क कोकोनट आणि तोरिया काय मित्रांनो, हा एक मोहरीचा प्रकार आहे आमच्या भागात. ओके, त्याला तिक्क्या पण म्हणल्या जाते. ओके, तिक्क्या असा शब्द आहे, तुम्ही कदाचित ऐकला पण नसेल, इकडे मोहरी शब्द आहे त्याला. ओके, मोहरी. तर मोहरीचाच एक प्रकार राई, त्याच वर्गातली एक राई नावाचा जो प्रकार असतो त्याला तोरिया म्हणतात इंग्रजी. ओके, तर तोरिया आणि डीहस्क ह्या 2 गोष्टी देखील ह्यात आल्या. पण कारण हा प्रकार आहे, या तोरिया काय, हा मोहरीचाच प्रकार आहे, डीहस्क कोकोनट काय, खोबऱ्याचाच प्रकार आहे, म्हणून आपण त्याला एकच समजलं. आणि तशी किती क्रॉप आहेत मित्रांनो, तशी किती पिकं आहेत एकूण, 23. तशी एकूण किती पिकं आहेत, 23. लक्षात घ्या. तर 23 पिकांवरती केंद्र सरकार काय करते, मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान आधारभूत मूल्य, किमान आधारभूत किंमत दिली जाते. ओके, आय होप दिस इज क्लिअर. ओके, तर लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतो, 14 खरीपाची, 6 रब्बीची,
2 कमर्शियल, ज्यूट आणि खोबरं आणि 1 ऊस, असे 23 पिकांवरती मिनिमम सपोर्ट प्राइस दिला जातो. तुम्ही जर लिस्ट बघितली त्या वेबसाईटवरती जाऊन 23 पिकांची लिस्ट बघितली तर तुम्हाला वाटेल, तुम्ही जर मोजला तर तुम्हाला वाटेल 27-28 आहे. सरांनी कसं 23 सांगितलं? सरांनी चुकीची माहिती दिली. मी चुकीची माहिती देत नाही मित्रांनो. तुम्ही त्यात बघाल कापसाचे 2-3 प्रकार भेटतील तुम्हाला. ओके, ऊसाचे 1-2 प्रकार भेटतील, खोबऱ्याचे 1-2 प्रकार भेटतील. तर हे प्रकार आपण वेगळे करत नाही. पीक जेव्हा असा शब्द वापरतो तेव्हा कापूस एकच पीक असा शब्द आपण वापरतो. ओके, त्यामुळे 23 पिकांवरती काय दिलं जाते? MSP दिला जातो, किमान आधारभूत मूल्य त्याला दिले जाते. ओके, 2018-19 मध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडली मित्रांनो. म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेत एक निर्णय घेण्यात आला, एक घोषणा देण्यात आली. काय? 2018-19च्या बजेटमध्ये घोषणा करण्यात आली की किमान आधारभूत किंमत ही खर्चाच्या 1.5 ठरवली जाईल. मित्रांनो, जाणून बुजून मी खर्च या शब्दाला थोडासा वेगळ्या रंगाने लिहिला आहे. नेमका तो कोणता खर्च हे देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि ह्याच्यावरतीच भरपूर वाद झाला होता. ह्याच्यावरती बऱ्याचदा आंदोलन देखील होतात. ओके, झालेली आहेत, भविष्यात पण होतील. ओके, एकूण 2018-19च्या बजेटमध्ये ह्या सरकारने, ओके, बीजेपीचं सरकार होतं, एनडीएचं सरकार होतं, एक घोषणा करण्यात आली की किमान आधारभूत किंमत ही खर्चाच्या 1.5 पट. म्हणजे माझा जर खर्च 2 रुपये असेल तर त्याला गुणिले 1.5 इंटू 1.5 म्हणजे 1.5 पट करून जे काही येईल, ओके, 15 दुनी 30 म्हणजे 3 होईल याचं. तर खर्च जर 2 रुपये आला असेल तर त्याचं 1.5 पट, ओके, 3 रुपये, ओके, 3 रुपये 3.0 आहे. खर्च जर माझा 2,000 असेल त्याचं 1.5 पट 3, अशी किमान आधारभूत किंमत, किमान आधारभूत मूल्य किंमत ठरवली जाईल. हे 2018-19च्या बजेटमध्ये मांडलं गेलं. पण हे जे 2 आहे इथं थोडासा कॅच काय होता? इथं थोडंसं इंटरेस्टिंग गोष्ट काय होती? दिस टू ॲज एक्सपेंडिचर, ओके, हे जे कॉस्ट आहे, कॉस्ट. आता हे नेमका कोणता खर्च पकडायचा? ओके, ह्यावरती सगळं थोडासा वाद झाला होता. ओके, तर लक्षात घ्या 2018-19 मध्ये काय ठरवण्यात आलं की 1.5 पट, ओके, खर्चाच्या, एकूण खर्चाच्या 1.5 पट ही मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणजे किमान आधारभूत किंमत दिली जाईल. ओके, आणि सीएसीपीचं काम फक्त शिफारस करणं होतं. त्यांनी ते शिफारस करतील की हा ह्याचा खर्च असा आहे, एवढा एवढा खर्च आहे, तर ह्याच्या 1.5 पट तुम्ही ह्याला मिनिमम सपोर्ट प्राइस किंवा फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस द्या. एवढे शिफारस करण्याचं काम कोण करते? सीएसीपी, कमिशन फॉर ऍग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस. ओके, आता प्रॉब्लेम काय होता मित्रांनो? इथे मी जाणून बुजूनच त्या खर्च ह्या शब्दाला थोडंसं वेगळ्या रंगामध्ये लिहिलं होतं. ओके, लेट मी शो यू दॅट. ओके, लुक ॲट दिस. हा खर्च नेमका कोणता खर्च घ्यायचा? मग ह्या खर्चाचे 3 प्रकार काढले. प्रकारांवरती अभ्यास करण्यात आला आणि ते प्रकार ठरवण्यात आले. ओके, ते प्रकार ठरवण्यात आले. पहिला प्रकार होता बघा, प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे उत्पादन खर्च. उत्पादन खर्च कोणता आता? पहिला प्रकार होता A2. A2 म्हणजे काय? जेवढे आपण पैसे रूपी किंवा वस्तू रूपी, लक्षात घ्या मित्रांनो, फक्त पैसे नाही, वस्तू रूपात जर काही खर्च आला असेल, एखादं पीक घेण्यासाठी पैशाच्या रूपात तर खर्च येतोच. पैशा रूपात खर्च काय येतो? बियाणं, कीटकनाशक, खतं, कामावर ठेवलेले मजूर, भाडे तत्वावर घेतलेली जमीन, इंधन, सिंचन, या सगळ्या गोष्टींवरती पैशाच्या रूपात तर खर्च येणारच आहे. कदाचित वस्तूच्या रूपात म्हणजे कदाचित काय एका शेतकऱ्याने काय केलं असेल, स्वतःकडले तांदूळ देऊन गव्हाचं बी घेतलं असेल, तांदळाचं बी देऊन गव्हाचं बी घेतलं असेल, असं पण होऊ शकते. त्याला जुन्या सिस्टम मध्ये बार्टर सिस्टम, जुन्या काळात बार्टर सिस्टम म्हणतो. ओके, आपण वस्तू आणि वस्तूचं एक्सचेंज करतोय, सेवांचे एक्सचेंज करतोय किंवा वस्तू आणि सेवा एक्सचेंज करतोय. ओके, आता आधुनिक काळात असं होत नाही, पण आताही बऱ्याच प्रमाणात असं होऊ शकते. आता शेतकरी असं करतात, ओके, की कदाचित गेल्या वर्षीचे थोडेसे बी बियाणं, ओके, शेतात आलेले बी बियाणे ठेवलेले असतील किंवा इतर दुसऱ्या शेतकऱ्यांकडनं एक विशेष प्रकार. एक मिनिट, मी पाणी पितो. तर लक्षात घ्या मित्रांनो, A2 म्हणजे काय? ह्याच्यात सगळं खर्च जे पैसे रूपी आणि वस्तू रूपी, काइंड म्हणतात त्याला, इंग्रजीमध्ये शब्द काय त्याला, काइंड आहे. ओके,
ऑल काइंड ऑफ म्हणजे काइंड म्हणजे एक पैसा पेड आउट कॉस्ट डायरेक्टली इन्कर्ड बाय अ फार्मर, बाय दी फार्मर, जो काही शेतकरी असेल तो, इन कॅश ऑर काइंड. म्हणजे कसं, कॅश म्हणजे काय, पैशाच्या रूपात. ओके, मग बियाणे घेण्यासाठी, कीटकनाशक, खत, कामावर ठेवलेल्या मजुरांना देण्यासाठी, भाडे तत्वावर घेतलेल्या जमिनीवरचे भाडं देण्यासाठी, इंधनासाठी, सिंचनासाठी. जर तुम्ही पैसे मोजत असाल, कॅश मोजत असाल, तर ते पैसे प्लस कदाचित काही गोष्टी ना काइंड मध्ये असतील. काइंड म्हणजे कसं, समजा मी म्हणलं मी शेतकरी आहे आणि तुम्ही एक शेतकरी आहात, तुमच्याकडनं मला एका कोणत्या तरी प्रकारचं बियाणं पाहिजे, त्याच्या मोबदल्यात मी माझं बियाणं देतात. तर काइंड मधल्या गोष्टी, वस्तुरूपी जरी गोष्टी असतील, त्या देखील यात, त्याचा देखील पैशाच्या रूपात कन्व्हर्जन करून, त्याचं रूपांतर पैशाच्या रूपात किती होतात ते करून जेवढा खर्च येईल त्याला आपण म्हणणार A2. त्याला काय म्हणणार आपण, A2. असं ते कमिटीच्या रिपोर्टने सांगितलं. ओके, असं सीएसीपी, हे सीएसीपीने ठरवलेले 3 प्रकारचे खर्च आहेत. ओके, A2 हा त्याच्यातला एक प्रकार. A2 मध्ये काय आहे मित्रांनो, पैशाच्या रूपात दिलेला सगळा खर्च प्लस जर काही वस्तू रूपात असेल, काइंड, इंग्रजीमध्ये काइंड, इंग्रजी शब्द लक्षात ठेवा, काइंड म्हणतात त्याला, म्हणजे पैशाच्या रूपात नाही पण वस्तूच्या रूपात असेल, सेवाच्या रूपात असेल, तो सगळा खर्च A2 मध्ये येणार. हा झाला एक प्रकार. दुसरा प्रकार काय, A2 मध्ये A2 त्याच्यात ऍडेड आहे. A2 मध्ये इम्प्युटेड व्हॅल्यू ऑफ अनपेड फॅमिली लेबर, कुटुंबातील सदस्यांनी केलेली मजुरी. आपण आता आपल्याच कुटुंबातला व्यक्ती जर शेतात राबत असेल तर त्याला मजुरी देत नाही ना मित्रांनो आपण. तर काय करायचं, A2 प्लस FL, फॅमिली लेबर, F स्टँड फॉर फॅमिली, L फॉर लेबर. आपल्याच कुटुंबातला एक माणूस काय करतोय, 2-4 माणसं काय करतायत, कुटुंबातले भरपूर सदस्य काय करतात, आपल्या शेतात काम करतात, आपण त्यांना मजुरी नाही देत ना. पण हे जे A2 FL आहे मित्रांनो, त्यात काय, A2 तर आलंच, सगळा खर्च जो पैसे रूपी वस्तुरूपी करतो तो आला. ओके, सॉरी मित्रांनो, थोडस इंटरनेटमुळे झालं. ओके, तर A2 FL चा अर्थ काय बघा मित्रांनो. ओके, A2 FL चा अर्थ काय, A2 म्हणजे सगळा जो खर्च आपण करतो. ओके, FL चा अर्थ काय मित्रांनो, FL म्हणजे फॅमिली लेबर. फॅमिली लेबर म्हणजे काय, जर आपल्या शेतात न राबता जर आपल्या कुटुंबातल्या सदस्यांनी जर दुसऱ्याच्या शेतावर ते राबले असते तर त्यांना काहीतरी पैसे मिळतात, इम्प्युटेड व्हॅल्यू म्हणतात त्याला. म्हणजे हे जर दुसरीकडे जाऊन काम केले असते, दुसऱ्याच्या शेतावर काम केले असते, त्यांना किती रुपये मिळाले असते. ओके, हे हा जो खर्च आहे त्याचा अंदाज बांधून त्याचे इम्प्युटेड व्हॅल्यू काढून A2 मध्ये ऍड करतो, त्याला A2 प्लस FL म्हणतात. हा एक खर्च आला. खर्चाचे प्रकार बघतो आपण, कारण या खर्चाच्या 1.5 पट आपल्याला काय मिळणार आहे, MSP मिळणार आहे. शेतकऱ्यांना काय मिळणार आहे, MSP मिळणार आहे, FRP मिळणार आहे. एक खर्चाचा प्रकार आहे A2. एक प्रकार काय झाला, A2. ओके, वन टाइप इज A2, ज्याच्यामध्ये सगळे जे पैशारूपी आणि वस्तुरूपी जे खर्च येतात ते आले. दुसरा प्रकार आहे A2 प्लस FL, फॅमिली लेबर. FL स्टँड फॉर फॅमिली लेबर, म्हणजे आपल्या शेतात आपल्याच कुटुंबातली लोक काम करतात, पण ते त्यांनी जर दुसरीकडे काम केलं असतं त्यांना मजुरी भेटली असते. किती मजुरी भेटली असते, समजा मी दुसऱ्याच्या शेतावर काम केलं असतं तर कदाचित दिवसाचे मला 300 रुपये भेटले असते, रोजंदारी म्हणजे 300 असले असते. तर हे 300 तुम्ही काय करायचे, इथे ऍड करायचे, खर्चामध्ये ऍड करायचे. त्याला म्हणतात A2 FL. त्याला काय म्हणणार आपण, A2 FL. ओके, तिसरा प्रकार आहे मित्रांनो, आणि शेतकऱ्यांची मागणी ही होती 1.5 पट तुम्ही C2 च्या द्या. C2 चा अर्थ काय, A2 FL तर ते आहेच त्याच्यात. ओके, A2 FL तर आहेच, पण जर स्वतःच्या जमिनीवरती आणि भांडवलावरती गमावलेलं जे भाडं आणि व्याज आहे, म्हणजे आमच्याकडे समजा माझ्याकडे 1 एकर शेती आहे, 1 एकर शेती आहे आणि एक ट्रॅक्टर आहे. ओके, भांडवल आहे. समजा माझ्याकडली जी 1 एकर शेती आहे, ओके, ती जर मी शेत न करता दुसऱ्याला दिली असती, ओके, दुसऱ्याला एक भाडे तत्वावर दिली असती, आणि जे ट्रॅक्टर आहे ते दुसऱ्याला मी वापरण्यासाठी दिलं असतं, ओके, तर माझं याच्यातनं काय मिळकत झाली असती, काय आली असती मिळकत मला, ते जेव्हा तुम्ही ऍड कराल A2 आणि FL मध्ये, जेव्हा ही गोष्ट ऍड कराल, काय, रेंटल्स अँड इंटरेस्ट फॉरगॉन ऑन ओन्ड लँड अँड फिक्स्ड कॅपिटल, म्हणजे स्वतःच्या जमिनीवर आणि भांडवलावरती गमावलेलं भाडं, म्हणजे हे अपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे मित्रांनो. अपॉर्च्युनिटी कॉस्ट हा
तुम्हाला कॉन्सेप्ट मी शिकवला होता खूप दिवसापूर्वी. अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे द कॉस्ट ऑफ अपॉर्च्युनिटी लॉस्ट. म्हणजे मी इथं न शिकवता, पार्टीमध्ये न शिकवता जर मी कोणत्या दुसऱ्या संस्थेवर शिकवलं तर मला किती रुपये मिळतील, आणि तिथं शिकवण्याचं मी थांबवलं की तिथं शिकवणार नाही असं ठरवलं तर मी किती रुपये सोडले, ओके, किती रुपये मी सोडून टाकले, त्याला म्हणतात अपॉर्च्युनिटी कॉस्ट. त्याला काय म्हणलं जाते मित्रांनो? अपॉर्च्युनिटी कॉस्ट. तर ही माझी जमीन आहे, जर मी ह्याच्यावरती काही पिकवलं नसतं, दुसऱ्याला दिलं असतं तर मला किती रुपये मिळाले असते, ओके, किंवा दुसरं काही केलं असतं मी ह्याच्यावर तर काय मिळालं असतं. माझ्याकडे काय भांडवल आहे, ट्रॅक्टर आहे, ते जर मी दुसरा दिला असतं तर मला काय भेटलं असतं. हे ऍड करून, ओके, समजा आपण याला एक्स म्हणूया, ओके, लेट अस कॉल इट ॲज एक्स. हे ऍड करून जे होईल त्याला आपण C2 म्हणू. ओके मित्रांनो, शेतकऱ्यांची मागणी होती, MS स्वामीनाथन कमिटी, ओके, स्वामीनाथन कमिटीचा जो अहवाल होता त्या अहवालात असं लिहिलं होतं की C2 वरती 1.5, ओके, दीडपट, C2च्या दीडपट काय दिलं पाहिजे, शेतकऱ्यांना MSP दिला पाहिजे. पण आता बघा कॅच कसा आहे, 2018-19 ह्या बजेटमध्ये घोषणा करण्यात आली खर्चाच्या दीडपट MSP ठरवला जाईल. पण मित्रांनो, शेतकऱ्यांची मागणी होती C2 आधार घ्या, तुम्ही आधार म्हणून घ्या, पण गव्हर्नमेंटने A2+FL आधार घेतला. ओके, ट्राय टू अंडरस्टँड. तर A2FL फॉर एक्झाम्पल A2 असा, आपण एक कॅल्क्युलेशन करून बघूया सोपं. ओके, समजा A2 असेल असंच, काल्पनिक आहे, तुम्ही असं समजू नका की सर काही पण उदाहरण द्यायला लागले, काल्पनिक सांगतो. ओके, समजा A2 असेल 200 रुपये, समजा FL असेल 50 रुपये, आणि जो एक्स म्हणलो आपण म्हणजे माझी शेती, माझं भांडवल जो दुसरा दिला असतं किती रुपये मिळाले, समजा मला मिळाले असते 30 रुपये. A2 हे झालं, A2+FL 250 झालं 250, A2+FL+X झालं 280, आणि ह्याला आपण म्हणतो C2. ह्याला आपण म्हणतो C2. आता 280 इंटू 1.5 जे काय उत्तर येईल मित्रांनो, ओके, 280 इंटू 1.5 जे काय उत्तर येईल ते मिनिमम सपोर्ट प्राइस म्हणून सरकार ठरवेल, किमान आधारभूत मूल्य किंमत म्हणून सरकार देईल. ओके, आपण कॅल्क्युलेशन करून बघूया सरळ सरळ. समजा 280 इंटू 1.5 असेल 0, आता आपण 4 5 10 14 प्लस 082, ओके, 0 0 4 420. ओके, किती आलं मित्रांनो? 400. साहजिक आहे, याचा जर अर्ध केलं तुम्ही तर 140 येईल. ओके, 140 जर याच्यात ऍड केले तुम्ही तर 420 येईल. ओके, दीडपट. तर 280 रुपये जर C2 आला मित्रांनो, तर सरकारने काय केलं पाहिजे, सरकारने 420 रुपये किमान आधारभूत किंमत किंवा मूल्य म्हणून दिलं पाहिजे, असं त्याचं मागणी शेतकऱ्यांची होती. पण सरकारने ही मागणी मान्य केली नाही, सरकारने A2+FL हे आधार घेतलं होतं. तर हे 3 प्रकारचे खर्च आहेत, ह्या खर्चाच्या दीडपट. ओके, आता भविष्यात कदाचित C2 देखील घेतलं जाईल, सांगता येत नाही, सध्या तरी घेतलं जात नाही. कारण हे तिसरी जी गोष्ट आहे ना, तुम्ही जर मला पर्सनल प्रश्न विचारला असं तुम्हाला काय वाटते, बरोबर, ते तिसरी, स्वतःच्या जमिनीला जर दुसरीकडे दिलं, स्वतःचं भांडवल दुसरीकडे दिलं तर काय येईल, हे थोडंसं काढणं कठीण असते, आणि हे कदाचित हे बरोबर नाही वाटते कदाचित. कारण हे जर कन्सिडर केलं तर कदाचित हा आकडा खूप मोठा जाईल, सरकारकडे तेवढा पैसा पण आहे, कदाचित फक्त पैसाच हेच कारण असेल. ओके, सध्या तरी लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला काय सब्जेक्टिव्ह मध्ये पडायचं नाही, जे व्यक्तिनिष्ठ आहे त्याच्यात पडायचं नाही. ऑब्जेक्टिव्हिटी काय आहे, सरकार A2+FL चा आधार घेऊन मिनिमम सपोर्ट प्राइस ठरवते. ओके, तर आपण पुढची स्लाइड बघूया. ओके, तर हे झालं मिनिमम सपोर्ट प्राइस. ओके, कशाच्या आधारावरती ठरवलं जाते. ओके, आता हे ठरवताना जे CACP आहे, कमिशन फॉर ऍग्रिकल्चरल कॉस्ट अँड प्राइसेस, हे कोणत्या गोष्टी लक्षात ठेवते, ओके, कोणत्या गोष्टी गृहीत धरते, मागणी आणि पुरवठा, ओके, त्या वस्तूचा मागणी आणि पुरवठा ह्याचा विचार केला जातो. उत्पादनाचा खर्च, जे 3 प्रकारचे खर्च आहेत त्याच्यापैकी एक खर्चाचा विचार केला जातो. देशांतर्गत आणि विदेशी बाजारपेठेत त्या किमतीचा कल कसा आहे, म्हणजे ट्रेंड कसा चाललाय, या किमती पडत आहेत का वर चढत आहेत, आपल्या देशात त्या किमती पडत असतील तर दुसऱ्या विदेशात चढत असतील, किंवा आपल्या देशात चढत असतील तर विदेशात त्या वस्तूच्या
त्या पिकाच्या किमती पडत असतील, ह्याचा देखील अभ्यास केला जातो किंमत निर्धारणेमध्ये. ओके, तर हे काही घटक आहेत ज्यांचा विचार केला जातो. कोणकोणत्या? मागणी आणि पुरवठ्याचा, उत्पादन खर्चाचा, देशांतर्गत आणि विदेशी बाजारपेठेमध्ये कल काय, किमतीचा कल विचार केला जातो. आंतरपीक किंमत गुणोत्तर, इंटरक्रॉप प्राइस पॅरिटी, म्हणजे दोन, समजा गहू आणि तांदूळ. ओके, गहू आणि तांदूळ. ओके, ह्याचं एक गुणोत्तर काढलं जाते, ह्याच्या किमतीचं एक गुणोत्तर काढलं जाते, ते विचार केलं जाते. जेणेकरून एखाद्या गोष्टीला जर किमान आधारभूत किंमत द्यायची असेल, समजा गव्हाला किमान आधारभूत किंमत द्यायची असेल, तर ती अशी दिली जाते जेणेकरून लोक तांदळाकडे वळू नये, गव्हाला देखील एक प्रोत्साहन भेटलं पाहिजे. त्यामुळे त्यांची तुलना केली जाते. त्याला आपण काय म्हणतो? आंतरपीक किंमत गुणोत्तर म्हणतो. हे खूप डिटेल टॉपिक आहे, एवढं तुम्हाला येणार नाही. इंटरक्रॉप प्राइस पॅरिटी म्हणतात त्याला. ओके, मग कृषी अकृषी व्यापाराच्या अटी बघितल्या जातात. ओके, त्यानंतर 50% मार्जिन जे आपण बघितलं 1.5 ओके, त्याच्यावरती जेव्हा 50% ऍड करतो ते 1.5 होऊन जाते. ओके, किंवा MSPचा उपभोक्त्यावर होणारा परिणाम. मित्रांनो बघा, जर आपण किमान आधारभूत किंमत दिली त्यांना, तर त्याचा परिणाम उपभोक्त्यांवरती काय होतो ह्याचा देखील विचार केला जातो. मिनिमम सपोर्ट प्राइस ठरवताना. तर मागणी आणि पुरवठा, उत्पादन खर्च, देशांतर्गत आणि बाहेर किमतींचा कल, ट्रेंड ज्याला म्हणतो, आंतरपीक किंमत गुणोत्तर, कृषी व कृषी व्यापाराच्या अटी, 50% मार्जिन, उपभोक्त्यांवरती होणारा परिणाम, ह्या तिन्ही गोष्टींचा विचार करूनच मिनिमम सपोर्ट प्राइस ठरवला जातो. ओके फ्रेंड्स, सो वी विल स्टॉप हिअर. आपण इथं थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये ह्याचाच एक छोटासा पार्ट राहिलेला आहे मित्रांनो, तो आपण वी विल टेक अप दॅट टॉपिक, ते आपण घेऊया. ओके, 3 प्रकारच्या किमती असतात आणि त्यानंतर त्याची एक आर्थिक किंमत निघते. सरकार एक आर्थिक किंमत पण काढते, पण त्या आर्थिक किमतीमध्ये 3 प्रकारच्या किमती असतात. एक असते किमान आधारभूत किंमत, दुसरी असते खरेदी किंमत, तिसरी असते इश्यू प्राइस म्हणजे विक्री किंमत. ओके, ह्याचा अर्थ काय, हे कशासाठी गरज पडते, हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. आणि हे झाल्यानंतर आपण शेतीमालाचे विपणन आणि कृषी कर्ज म्हणजे कृषीसाठी लागणारं पत, हे देखील कसं पुरवलं जाते जेणेकरून उत्पादकता वाढली पाहिजे, हे देखील आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके, थँक्यू फॉर बिईंग हिअर. ओके, बार्टीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या लेक्चर सिरीज बद्दल माहिती द्या. जास्तीत जास्त लोकांना ह्याची माहिती द्या. ओके, थँक्यू फॉर बिईंग हिअर. आय एम गोइंग टू सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.